नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. आज आपण भारतीय राज्यघटनेची रिव्हिजन पाहून राहिलो. आपण ऑफलाईनच्या बॅचमध्ये कालपासूनच राज्यघटना सुरू केली, पण कंबाईन आहे 3 दिवसावर, तर आपण फास्टमध्ये रिव्हिजन करून घेऊ. ठीक आहे, 3 दिवस लक्ष द्या. भारतीय राज्यघटनाचा प्रवास कुठून तयार होते, तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून इंग्रजांना भारतात सुधारणात्मक कायदे केले. म्हणजे भारतीय लोकांना खुश करासाठी त्यानं गुलाबजामुन देत गेले, कधी बासुंदी, जमलं तर ठेचा दिला काहीनं. तर आपल्याला काही तिथून कायदे जे आहे इंग्रजांना केलेला 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, त्याच्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट, मग 1813, 1833, 1853, 1893 हे जे कायदे इंग्रजांना केलेत हे 20-20 वर्षांना पाहून चालते. पण भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव असणारा कायदा म्हणजे भारत सरकारचा कायदा 1935. पण भारतीय राज्यघटनेचा प्रवास म्हणजे भारतीय राज्यघटनेला सर्वात जास्त म्हणजे ज्यांना प्रखरपणे म्हणलं का तुमची राज्यघटना तुम्ही तयार करा, अशी एक समिती आली होती भारतात, त्याला म्हणे कॅबिनेट मिशन. ठीक आहे. आता इकडं इंग्लंडमध्ये युरोपात दुसरं महायुद्ध सुरू होतं, भारतात भारत छोडो आंदोलन सुरू झालं, तिकडं सुभाषबाबूंना भारतावर हमला केला. ठीक आहे. ह्या साऱ्या गोष्टी ॲट ए टाईम घडून आल्या आणि तसंही भारतापासून लुटायला काही नव्हतं. तर इंग्रजांना दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतर ठीक आहे तिथं हुजूर पक्षाची सत्ता गेली, मजूर पक्षाचा का झाला, पंतप्रधान झाला आणि तो यातली पंतप्रधान झाल्यावर घोषणा करते का आम्ही भारताले ठीक आहे जुलै 1948 पर्यंत स्वातंत्र्य देऊ. कोणत्या तारखेपर्यंत? मग जुलै 1948 पर्यंत तो स्वातंत्र्य द्यायची जेव्हा घोषणा करते तर आपल्याला 2 बाबीवर प्रश्न येते. एक येते भारताची राज्यघटना समिती अस्तित्वात कशी आली, आणि त्याच्यानंतर मग भारताची राज्यघटना जेव्हापासून अंमलात आली ठीक आहे तेव्हापासून समोर प्रश्न येते घटना दुरुस्ती, कलम, महाधिवक्ता, महान्यायवादी, ॲडव्होकेट जनरल, अटॉर्नी जनरल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारते कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. सर्व घटना दुरुस्त्यापैकी काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या पाठ ठेवायच्या ज्याच्यावर तुम्हाला वारंवार परीक्षेत प्रश्न येते म्हणजे येतेच. 61वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर 21, 71, 92वी घटना दुरुस्ती, 51वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. आणि लेटेस्टच्या 10-15 घटना दुरुस्त्या पाठ पाहिजे तुम्हाला. लेटेस्ट आता अलीकडं झालेल्या 5-6 वर्षातल्या घटना दुरुस्त्या, अंदामधातल्या ज्या चिकण्या चोपड्या घटना दुरुस्त्या आहेत ज्या परीक्षेत विचारत नाही त्याच्यावर नाही लक्ष दिलं तरी चालते, पण ज्या घटना दुरुस्त्या कामाच्या आहे त्या मात्र ठीक आहे त्या मात्र पाठ करणं आवश्यक आहे. मग आता भारतीय संविधान सभेत ठीक आहे जे संविधान सभा अस्तित्वात आली तर इंग्रजांना संविधान सभा निर्माण करताना तेव्हा अखंड भारत होता. का होता? अखंड भारत. ठीक आहे. हे मसुदा समितीचे भारतीय मसुदा समितीचे सदस्य आहे. भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी पाहिली तर भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करायचं होतं, तर इंग्रजांना कायद्याचं राज्य निर्माण करण्यासाठी ब्रिटनची कायद्याची पद्धत आणली. त्याच्यासाठी पहिला या भारतात ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट केला. तेव्हापासून भारतात यायनं ठीक आहे 20-20 वर्षानं पाहून चालते. ठीक आहे. जसं तुम्ही पाहिलं तर 1773, 1793 ठीक आहे. त्याच्यानंतर 1813, 1833, 1853, 1873, 1891 आणि 1909चा मग मॉर्लेमिंटो कायदा, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आपण हे सगळे इतिहासात पाहिले. मग भारतीय राज्यघटनेचा प्रवास रेग्युलेटिंग ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट आणि 1935 या पिट्स इंडिया ॲक्टनुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना झाली, ज्याच्या अंतर्गत भारतासाठी कायदे करायला लागले. ते भारत सरकारचा कायदा भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव असणारा कायदा आहे. या कायद्यानं भारत एक संघराज्य निर्माण झाला, भारतापासून म्यानमार वेगळा केला, प्रांतात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आलं आणि राज्यात विधानसभा अस्तित्वात आल्या. म्हणून मुंबई विधानसभेची स्थापना म्हणलं तर 1937 झाली, कारण 35च्या कायद्यानं विधानसभा झाल्या आणि 37 त्याचं काय झालं, इलेक्शन झालं. काय झालं? 11 राज्यापैकी 8 राज्यात काँग्रेसची सत्ता आली. 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं. लॉर्ड लिंकननं चोट्यानं घोषणा केली का आम्ही ठीक आहे आम्ही भारताच्या ठीक आहे आम्ही भारताचं सैनिक दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या बाजूनं उतरवत आहे.
कोणत्याही भारतीय माणसाला एवढं मोठं व्यासपीठ होतं राष्ट्रीय काँग्रेस, चोट्ट्यानं अजिबात एक शब्द बी विचारला नाही, परस्पर घोषणा केली. म्हणून निवडून आलेल्या काँग्रेसच्या सरकारच्या सगळ्या लोकांना आपल्या ठीक आहे आपल्या विधानसभेच्या सदस्यत्वाचे का फेकले, राजीनामे मारून फेकले. मग 1940 वैयक्तिक सत्याग्रह चालू केला. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं तर गांधीजी म्हणे का त्याला तकलीफ द्यायची आहे बात, आपण लव्ह लेटरवाला प्रोग्राम चालू करू. आपण आपल्या मागण्या ठीक आहे ह्या शांततेनं त्याला मागू, चिटोरे पाठू मागू. तर पहिले वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही आहे ठीक आहे कोण, विनोबा भावे. दुसरे जवाहरलाल नेहरू, तिसरे वल्लभभाई पटेल आणि चौथे मौलाना अबुल कलाम आझाद. 10 लाख लोकांनी चिठ्ठ्या पाठवल्या. आपण इंग्रज चोट्ट्यानं चिठ्ठी बी वाचून पाहिली का नाही का. सोबतच भारत छोडो आंदोलन सुरू झालं आणि त्याच्यानंतर भारताच्या सैनिक आले, भारतीय लोकांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी क्रिप्स मिशन आलं. त्या चोट्ट्यानं भारत पाकिस्तान काय उल्लेख केला नाही म्हणून मुस्लिम लीगनं फेटाळून लावलं. त्याच्यात आपल्यासाठी काही नव्हतं म्हणून गांधीजी म्हणे का ह्या बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक आहे म्हणे कोणाले. मग मुस्लिम लीग आणि हिंदू लोकायत म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनं मुस्लिममध्ये ठीक आहे तडजोड करासाठी राजाजी योजना आली, पण राजाजीची योजना काही लागू झाली नाही. मग आलं वेवेल्स. का आलं मग वेवेल्स आलं. वेवेल्सनं भारतीय लोकांना खुश करण्याचा का केला प्रयत्न केला. हे व्हाईसराय म्हणून आलं भारतात ठीक आहे. आणि हे 1945 पहा ह्या घटना कालानुक्रमाने विचारू शकते. क्रिप्स मिशन, राजाजी योजना, मग वेवेल्स. मग आलं भारतात ठीक आहे. इंग्रजांना पाठवलं कारण दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि भारताला स्वातंत्र्य द्यायची घोषणा झाली होती. भारतात पाठवलं 3 कॅबिनेट मिनिस्टर पाठवले इंग्लंडच्या संसदेतले ठीक आहे. म्हणून त्याला म्हणते कॅबिनेट मिशन, त्यालाच म्हणते ठीक आहे त्रिमंत्री परिषद ठीक आहे. कॅबिनेट काऊन म्हणते तर 3 कॅबिनेटचे मंत्री होते. सर पॅथिक लॉरेन्स ठीक आहे, एव्ही अलेक्झांडर आणि सर ठीक आहे सर टॅपर क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स 3 लोक होते. 3 लोक भारतात आले. त्यानं मुस्लिम लीग, राष्ट्रीय काँग्रेस, अस्पृश्याचे प्रतिनिधी, मुस्लिमांचे प्रतिनिधी, ख्रिश्चनाचे प्रतिनिधी, शिकायचे प्रतिनिधी, कामगाराचे प्रतिनिधी सगळ्या लोकांना घेतलं, मुलाखती घेतल्या आणि एक आपला दस्तावेज ब्रिटनच्या संसदेसमोर सादर केला. कोण त्रिमंत्री परिषद. आता ठीक आहे हे लक्ष द्या रे ठीक आहे. तर भारत सरकारचा जो कायदा होता त्याच्यात सांगितलं होतं ठीक आहे का भारतात कायदेमंडळ स्थापन करण्यात येईल. द्विगृही कायदेमंडळ राज्यात ठीक आहे. द्विदल शासन पद्धती लागू केली. केंद्रात राखीव आणि सोपी. भारत एक संघराज्य निर्माण केला. भारतापासून म्यानमार वेगळ्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची ठीक आहे. सिंध व ओरिसा प्रांताची निर्मिती केली आणि इंडिया कौन्सिल भारत मंत्र्याचं रद्द केलं ठीक आहे. मग लिन लिथगोनं ठीक आहे घोषणा केली होती, हे आपण सगळं पाहिलंच आहे ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे लिन लिथगोची घोषणा झाली ठीक आहे. आता पाहू आपण क्रिप्स मिशन ठीक आहे. क्रिप्स मिशन लय लागू झालं नाही ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे राजाजी योजना पाहिली आपण ठीक आहे. मग हे सगळे व्हिडिओ यूट्यूबवर घेतले आहे, ते पाहू शकता तुम्ही त्याच्यावर. मग वेवेल्स योजना आपल्यासाठी महत्त्वाची नाही. 4 जून याच्यावर शिमला परिषद झाली वेवेल्स योजनेवर आधारित. तिथंही काही मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेसचा एकोपा झाला नाही. ते लय दिवस चालली 15 दिवस, पण ते काही हिशोब लागला नाही. 6 ऑगस्ट 9 ऑगस्टले हिरोशिमा नागासाकीवर 2 अणुबॉम्ब पडले आणि दुसरं महायुद्ध थांबलं. दुसरं महायुद्ध थांबल्याच्या नंतर ठीक आहे सरळ युद्ध थांबलं आणि इंग्लंड तसाही नेस्तनाबूत झाला होता. युरोप पुरा बेचिराग झाला होता. तर त्यानं घोषणा केली आणि भारताला स्वातंत्र्य द्यायची जुलै 1948 पर्यंत घोषणा केल्यावर भारतात पाठवलं कॅबिनेट मिशन. तर कॅबिनेट मिशनमध्ये 3 लोक होते. जुलै 1948 ठीक आहे जुलै 1948ला घोषणा केली. आता कॅबिनेट मिशन भारतात 46ला आलं. भारतातल्या बऱ्याचशा लोकांसोबत त्यानं का घेतल्या मुलाखती घेतल्या ठीक आहे. आणि कॅबिनेट मिशन त्रिमंत्री परिषद भारतात आले 24 मार्च 1946 आणि यानं अहवाल सादर केला 16 मे 1946 ठीक आहे. तर याच्यात 3 लोक होते, एव्ही अलेक्झांडर, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स. तर हे पहिली भारतातली कमिटी होती का ज्यानं उघडपणे म्हणलं का तुमची राज्यघटना तुम्ही तयार करा. पण तेव्हा अखंड भारत होता, आताचा बांगलादेश, आताचा पाकिस्तान, आताचा भारत. म्हणून यानं भारताची संविधान सभा ठीक आहे निवडताना अखंड भारताचा विचार केला आणि ते म्हणे का भारताची राज्यघटना 3 भागात तयार करण्यात येईल. वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत 3 भागा मिळून एक राज्यघटना तयार करण्यात येईल. किती भागा मिळून 3 भागा मिळून एक राज्यघटना तयार करण्यात येईल. मग 3 भागा मिळून एक राज्यघटना त्याच्यासाठी अप्रत्यक्षरित्या निवडणूक घेण्यात येईल. प्रत्यक्ष निवडणूक झाली नाही ठीक आहे. मग अप्रत्यक्ष निवडणूक झाली ठीक आहे.
मग 3 भागावरून एक राज्यघटना तयार करण्यात येईल. जोपर्यंत भारतात राज्यघटना अस्तित्वात येत नाही तोपर्यंत भारताचा कारभार हंगामी सरकार पाहिल. ठीक आहे. आणि 389 जागासाठी अप्रत्यक्षरित्या निवडणूक झाली. मग वायव्य सरहद प्रांत म्हणजे आताचा पाकिस्तान, मध्य भारत म्हणजे आताचा भारत आणि ठीक आहे त्याच्यानंतर ईशान्य भारत म्हणजे आताचा बांगलादेश आणि नॉर्थ ईस्ट कडले 6-7 राज्य, याचा मिळून 3 राज्यघटना, त्याच्या मिळून एक राज्यघटना. कोण म्हणे असं? पण त्रिमंत्री परिषद म्हणे भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाही, भारत एक संघराज्य निर्माण करण्यात यावं म्हणून जिनानं याले लात मारली. निवडणुकीत भाग घेतला, हंगामी सरकारमध्ये बी आलं पण छोटं कारभार जास्त करे. हंगामी सरकारमध्ये आपण अर्थमंत्री पहिले बनवले होते भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री. ठीक आहे. कोण? लियाकत अली. हंगामी सरकारमधले लियाकत अली कारभार करे, त्याला हाकलून दिलं. रायशीन तर रायबा नाही तिकडं खड्ड्यात जा. तर लियाकत अली सोडून गेला. ठीक आहे. मुस्लिम लीगनं संविधान सभेतून का घेतली? माघार घेतली. मग आपली संविधान सभा बनवली होती पण ठीक आहे माउंटबॅटन आलं आणि माउंटबॅटननं भारतात आलं. त्या चोट्ट्यानं एका महिन्यात शिफारशीचा दस्तावेज ब्रिटनच्या संसदेसमोर त्याला भारतात याच्यासाठी पाठवलं होतं का भारताला स्वातंत्र्य कसं द्यायचं हे ठरवून. तर ते चोट्टे म्हणे माउंटबॅटननं आपल्या शिफारशी ब्रिटनच्या संसदेत सादर केल्या आणि त्यानं सादर केल्यावर ब्रिटनच्या संसदेनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केला 18 जुलै 1947. 18 जुलै 1947. 18 जुलै 1947ला कायदा झाला आणि तारीख दिली त्याच्यात का 14 ऑगस्ट. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1947 अखंड भारतातून 2 देश निर्माण होईल, भारत आणि पाकिस्तान. भारतातील संस्थानिकांनी भारतात जावे किंवा पाकिस्तानात जावे किंवा स्वतंत्र राहावे. ह्या चोट्ट्यानं त्याच्यात अजून भारताचे तुकडे करायचे बीज पेरले आणि त्याच्यात तो म्हणे का ठीक आहे भारताची राज्यघटना संविधान समिती ही कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसारच होईल पण जो संस्थानिक भारतात विलीन झाले आणि जो भारतामध्ये ब्रिटिश अधिपत्याखाली भारत येते तिचेच लोक त्या संविधान सभेत राहील आणि पाकिस्तानची संविधान सभा का बनन वेगळी बनन. कोण म्हणे? माउंटबॅटन. तर माउंटबॅटनच्या शिफारशीवर आधारित झाला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा 1947. ठीक आहे. तर ठीक आहे लक्ष द्या. क्रिप्स मिशन, ठीक आहे, राजाजी योजना, वेवेल्स योजना 45, ठीक आहे, त्याच्यानंतर शिमला परिषद, त्याच्यानंतर ठीक आहे क्रिप्स मिशन आपलं ठीक आहे त्रिमंत्री परिषद आणि त्याच्यानंतर ठीक आहे माउंटबॅटन आणि मग झाला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. एकाच दिवशी दोन्ही ठीक आहे एकाच दिवशी 2 लेकराचा जन्म झाला असता पण पाकिस्ताननं डिलिव्हरीची तारीख घेतली 14 ऑगस्ट आणि आपली डिलिव्हरीची तारीख 15 ऑगस्ट 1947. भारताचा जन्म झाला 15 ऑगस्ट 1947. ठीक आहे. तर ह्या आताचा पाकिस्तानही भारतात होता. ठीक आहे. का म्हटलं? आताचा पाकिस्तानही भारतात होता आणि त्याच्यानंतर आताचा बांगलादेशसुद्धा ठीक आहे भारतात होता. तर हा जो भाग आहे याले म्हणे 2 तुकड्यात पाकिस्तान दिला. याले म्हणे पश्चिम पाकिस्तान, बांगलादेशले म्हणे पूर्व पाकिस्तान. ठीक आहे. भारताचे 2 भाग होते, ब्रिटिश अधिपत्याखालील भारत आणि भारतातील संस्थानिक. म्हणून संविधान सभेचं इलेक्शन पाहताना लय खतरनाक आहे. ह्या लॉर्ड माउंटबॅटननं ह्या चोट्ट्यानं कारभार केला आणि यानं भारत पाकिस्तानची फायनी केली. तो म्हणे भारत पाकिस्तानची फायनी झाल्याच्या नंतर त्याची सीमा निश्चिती करण्यासाठी एक आम्ही कमिशन नेमू. तर त्यानं नेमलं होतं ठीक आहे रॅडक्लिफ कमिशन. त्यानं रेषा आखून दिल्या म्हणून भारत पाकिस्तानच्या सीमारेषेचं नाव आहे रॅडक्लिफ. ठीक आहे. भारत चायना सीमारेषेचं नाव आहे मॅकमोहन. भारत अफगाणिस्तान सीमारेषेचं नाव आहे ड्युरंट. काय? आणि भारत बांगलादेश जरी म्हणलं तरी रॅडक्लिफ, कारण तेव्हा बांगलादेश आणि भारत ठीक आहे पाकिस्तान आणि बांगलादेश एकच होता आणि त्याची सीमा निश्चिती ठरवताना रॅडक्लिफनंच ठरवून दिली होती. कोण? रॅडक्लिफनं. तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ठीक आहे लॉर्ड माउंटबॅटन मार्च 1947ला आलं आणि ह्या पोट्ट्यानं 3 जून 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायद्यासाठी आपला अहवाल ब्रिटनच्या संसदेत सादर केला. 3 जूनले लगेच एका महिन्यात ब्रिटनच्या संसदेनं तो कायदा पारित केला पोठ्यानं. भाऊ 18 जुलै आणि 15 ऑगस्टले 2 तुकडे होणार होते. मग जाणं येणं बंद. 1 महिना बी भारतीय लोकायले ढंगाचा भेटला नाही त्या देशातून या देशात. कितीतरी हिंदू मुस्लिम इकडून तिकडं गेले, तिकडचे हिंदू इकडं आले. त्याला वाटलं का तिथं आपल्याला काही अधिकार भेटणार नाही. पार लोंडेच्या लोंडे आले, जमिना जायदाद सब सोडून आले आणि मग भारत पाकिस्तानची फायनी झाली 15 ऑगस्ट 1947. ठीक आहे. तर हे बाय ह्या तेव्हाचा ठीक आहे ह्या तेव्हाचा पाकिस्तान आणि ह्या पाकिस्तान ठीक आहे ह्या 2 तुकड्यात दिला. 319 लक्ष द्या रे
389 जागासाठी इलेक्शन झालं, ठीक आहे. तर मग हे लक्ष द्या, माउंट बॅटनचा कायदा आल्याच्या माउंट बॅटनवर आधारित इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट आल्यावर भारताची संविधान सभा 389 जागावरून उरली 299 जागावर. किती जागावर उरली? 299. ठीक आहे. मग ह्या पाकिस्तान, हे बा ह्या इकलला पाकिस्तान, इकलला याले म्हणे, ठीक आहे, पश्चिम पाकिस्तान आणि याले म्हणे पूर्व पाकिस्तान. हे बा ईस्ट पाकिस्तान आणि ठीक आहे वेस्ट पाकिस्तान. ठीक आहे. आणि हे जे रेषा आहे दॅट इज कॉल्ड रॅडक्लिफ रेषा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे भारताच्या फायनीचे चित्र आहे. हे मागच तुम्हाला दाखवले का भारतात, ठीक आहे, अत्यंत वाईट परिस्थितीत लोकांना कापू कापू काढलं. हे तेव्हाचे बेचिराग झालेल्या भारताचे फोटो आहे. आपल्याला स्वातंत्र्य, रक्तरंजित स्वातंत्र्य भेटलं, शांततेनं बिंततेनं भेटलं नाही. हे लोक पैदल आले, कोणाला खायला भेटे नाही, कोणी उपाशी मेले, बुडे पोट्टे. ठीक आहे. रेल्वे भरू बोग्या गेल्या. ठीक आहे. दंगली झाल्या. त्या दंगली शमवण्यात बाबाजी नौखालीले होते. ठीक आहे. तिकडे भारताचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला, तर बुडा कुठं बांगलादेशात नौखाली ठीक आहे दंगली शमवत होते महात्मा गांधी. हे पोट्टे, अंगावर कपडे नाही घालायला लेकायच्या. ठीक आहे. असा भारत होता. या भारताच्या परिस्थितीतून इथपासून तर आता तुमच्या अंगावर पूर्ण कपडे घालायले आहे. ह्या परिस्थितीत आलो आपण. तर ठीक आहे, हे सगळे भारतानं अवघ्या 70 वर्षात केलेली डेव्हलपमेंट आहे. किती वर्षात? 70 वर्षात. का ज्या लोकांना कपडे घालायला भेटत नव्हते ते आजकाल, ठीक आहे, कपडे घालून फिरून राहिले. तर तिसरी इकॉनॉमी म्हणून जेव्हा भारत मिरवते, ठीक आहे, हो, नाही तर तुम्ही बी तसेच असते. ठीक आहे. तर हे लक्ष द्या रे. मग हे लक्ष द्या, लक्ष द्या, कॅबिनेट मिशननुसार 389 जागासाठी इलेक्शन झालं. 385. ठीक आहे. हे लक्ष द्या, 389. तर त्याच्यात ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातून जागा येत होत्या निवडून 296. किती? 296. ठीक आहे. 292 ह्या घटक राज्यातून, प्रांतातून. ठीक आहे. 11 प्रांतातून 66 जागा पाकिस्तानात गेल्या. ठीक आहे. त्याच्यामुळे मग संख्या राहिली 226. ठीक आहे. पहिले होत्या 292. संस्थानिकातून संस्थानिकानं, ठीक आहे, इथं निवडणुका झाल्या नाही, इथून डायरेक्ट 93 जागा निवडून आल्या आणि 4 ब्रिटिश कमिशनर. 292 आणि 4. तुम्हाला विचारलं ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातून किती जागा संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? 292 न 4 296. संस्थानिकातून आल्या होत्या 93. टोटल मारा यायची 389. किती? हां. मग ठीक आहे, जेव्हा माउंट बॅटनचा आधारित इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट झाला तेव्हा भारताच्या संविधान सभेची जागा सदस्य संख्या झाली 299. पण 399 जागाचं डिस्ट्रीब्युशन पक्षानुसार काँग्रेसच्या होत्या 204, संस्थानिकाच्या 93, मुस्लिम लीग किती जागा? 73, अपक्ष 8 आणि प्रत्येकी एका चिल्लर पक्षाला 1 आणि ब्रिटिश कमिशनर 4. ठीक आहे. तो युनियनिस्ट पार्टीला 1 जागा, युनियनिस्ट मुस्लिमले 1, शेड्यूल कास्टले 1, कृषक प्रजापतीले 1, युनियनिस्ट शेड्यूल कास्टले 1, शीखले 1 आणि साम्यवादीले 1. ठीक आहे. भारतातून पाकिस्तान वेगळ्या गेल्यामुळे सदस्य संख्या 389 पासून 299 पर्यंत का झाली? कमी झाली. मग विचारलं स्वतंत्र भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या किती होती? तर 299. ठीक आहे. भारताच्या संविधान सभेची 389. ठीक आहे. त्याच्यात पर्सनली सुद्धा पक्षानुसार विचारू शकते. तर ह्या चार्ट तुम्हाला कुठं भेटणार नाही. ठीक आहे. हे सगळे आपण रिसर्च करून तयार केलेलं आहे. भारतातील घटना समितीच्या एकूण 299 जागा, 296 296. ठीक आहे. आणि 3 आहे ब्रिटिश अधिपत्याखालील भारत. तर हे जे लक्ष द्यावे, हे जे आपण पाहिलं का जे कमिशनर होते 4, कुर्ग, दिल्ली, अजमेर आणि बलुचिस्तान, हे भारताला स्वातंत्र्य भेटल्यावर पाकिस्तानात गेलं आणि दिल्लीत आहे, अजमेर राजस्थानमध्ये आहे आणि कुर्ग कर्नाटकात आहे. कुठं आहे? हां. तर हे जे आहे तर हे तुम्हाला पहा. मग 299 जागा ब्रिटिश अधिपत्याखालील भारतातून आल्या, 229 जागा निवडून, 226 घटक राज्यातून आणि 3 केंद्रशासित प्रदेश ब्रिटिश कमिशनर. ठीक आहे. तर सर्वात जास्त जागा संयुक्त प्रांतातून आल्या 55, त्याच्यानंतर मुंबई प्रांतातून 30, शेड्यूल कास्टले 30. बऱ्याच वेळा भारतीय राज्यघटना समितीवर टीका झाली का संविधान सभा हे सार्वभौम नव्हती, काही जातीले काही धर्माले प्रतिनिधित्व नव्हतं, सर्व जाती धर्मातल्या लोकांना प्रतिनिधित्व होतं. शेड्यूल कास्टचे 30 लोक निवडून आले होते, संस्थानिक 70 होते. ठीक आहे. 3 संस्थानिक. ठीक आहे. 3 संस्थानिक आहेत. किती जागा होत्या? 23. अबे संस्थानिकाच्या जागा किती होत्या? ठीक आहे. किती? 93. 23 जागा पाकिस्तानात गेल्या संस्थानिकाच्या. ठीक आहे. भारताच्या वाट्याला आल्या 70
आणि ब्रिटिश कमिशनर 3. ठीक आहे. 229 आणि 70 किती झाले? 229 तर 70 ह्या 3 तिथंच पकडले आहे. ह्या 3 हे बा इथं कुर्ग, दिल्ली आणि अजमेर हे भारताच्या वाटणीले आलेले ठीक आहे केंद्रशासित प्रदेश आहे. त्याले कमिशनर बने इंग्रज का म्हणे ते स्वतःचा माणूस नेमे तिथं. इथं इलेक्शन झालं नाही आणि इथं इलेक्शन झालं नाही. इथं इलेक्शन मधून निवडून आले. हे कसे निवडून आले तर राज्याचे जे आमदार होते विधानसभेत त्याने यायले निवडून दिलं. समजलं का? मग 18 जुलै 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार राज्यघटना समिती सदस्यसंख्या 389 वरून 299 पर्यंत का झाली? कमी झाली. कारण संस्थानिक आणि ते ठीक आहे ब्रिटिश अधिपत्याखालील भारत काही त्याच्या वाटणीला गेला त्याच्यामुळे सदस्यसंख्या कमी झाली. मग घटना समितीचे अधिवेशन ठीक आहे याच्यावर एक प्रश्न प्रत्येक परीक्षेत राहते बा. ठीक आहे. अधिवेशन कुठं झालं? अधिवेशन किती दिवस चाललं? पहिली बैठक केव्हा झाली? ठीक आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष कोण होतं? हंगामी अध्यक्ष कोण होतं? ठीक आहे. मग आता लक्ष द्या बे. ठीक आहे. लक्ष द्या रे. घटना समिती लक्ष द्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 पर्यंत पहिली बैठक चालली. पहिल्या बैठकीत आपल्याला काही देशाचे शुभेच्छा संदेश आले. त्याच्यात चीन, USA, ऑस्ट्रेलियाचे शुभेच्छा संदेश आले आणि ते शुभेच्छा संदेश ठीक आहे हे लक्ष द्या. हे शुभेच्छा संदेश भारताच्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत वाचण्यात आले. हंगामी तात्पुरते अध्यक्ष बनवले आपण सचिंद्रनाथ सिन्हा 9 तारखेला. हे तिमिक 2 दिवस अध्यक्ष राहिले आणि मग आणले कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबर 1946 त्याची संविधान सभेवर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड केली. तारीख किती? 11 डिसेंबर. अधिवेशन का सुरू झालं? 9 डिसेंबर. हे फक्त टिमिक किती दिवस होते? पहिल्या घटना समितीच्या सभेत 211 मेंबर हजर होते. किती? 211. आणि ठीक आहे दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये संसदेत मधला जो कॉन्स्टिट्यूशनल हॉल आहे तिथे हे पहिली बैठक झाली. 11 डिसेंबरले दुसरी बैठक झाली म्हणजे याच्यातली दुसरी बैठक. ठीक आहे. हे पहिली बैठक इथून तिथपर्यंत पकडण्यात येते. त्याच्यात पहिली बैठक 9 तारखेला. दुसऱ्या बैठकीत आपण नेमले कायमस्वरूपी राज्यघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हंगामी अध्यक्ष कोण होते असा प्रश्न येते का? आपण नावाचं बे ठीक आहे सचिंद्रनंद सिन्हा ठीक आहे किंवा सचिंद्रनाथ सिन्हा. घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष बनावे याची शिफारस केली होती JB कृपलानी यांनी. कोणी केली होती? घटना समितीचे सल्लागार BN राव. याच्यावर बी प्रश्न येते. घटना समितीचे सल्लागार कोण होते? BN राव. ठीक आहे. अँग्लो इंडियन सदस्य एकमेव अँग्लो इंडियन ठीक आहे फ्रँक अँथनी. कोण होते? फ्रँक अँथनी. अँग्लो इंडियन म्हणजे जे इंग्रज भारत सोडून गेले नाही भारतातच राहिले. ठीक आहे. जसं भारतात गोव्यावर पोर्तुगीजायचं राज्य होतं. ठीक आहे. भारतात इंग्रज होते पण लेखाच्या 3-3, 4-4 पिढ्या इथंच लेकरं गिकरं नातू गितू पंतू गिंतू इथंच झाले. तर त्याला वाटलं आता काय इंग्रज काय इंग्लंडला जायचं इथंच राहू. पण ते जर उभे राहिले निवडणुकीत तर त्याला पुत्र बी जाणार नाही. लोक जोड्यानं हाणन साल्या आमच्यावर राज्य केलं पुन्हा चोट्या निवडणुकीत उभा राहून राहिला तू लाज वाटते रे जराशी. ठीक आहे. तर त्याला पुत्र बी विचारणार नाही. मग ते लोक त्याच्या समस्या संसदेत कशा मांडवन कशा पोचन. तर म्हणून त्याला राखीव जागा भारतीय संविधानानं सुद्धा दिल्या. त्या लोकसभेत 2 अँग्लो इंडियन भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं नेमू शकते. बरोबर आहे. तर ते आता कॅन्सल केलं. ठीक आहे. आता अँग्लो इंडियन ठीक आहे देणार नाही आहे निवडून. ठीक आहे. BJPनं कॅन्सल केलं. ठीक आहे. आणि SC STचं आरक्षण कायम ठेवलं. ठीक आहे. तर एकमेव अँग्लो इंडियन सदस्य फ्रँक अँथनी. कोण होते? फ्रँक अँथनी. ठीक आहे. तर हे वय सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. हे वय डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे वय BN राव आणि हे वय फ्रँक अँथनी. ठीक आहे. म्हणजे विथ फोटो दिलं तर बरं राहते चित्र. ठीक आहे. तर काय तुम्ही दुसऱ्या वर्गात आहे. ठीक आहे. मग हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची ठीक आहे फोटोवर सही आहे त्याच्या. ह्या फोटो ठीक आहे त्या संविधान सभेच्या ठीक आहे त्या याच्यावरचा फोटो आहे बा राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. तारीखही दिलेली आहे. ठीक आहे. 14/3/58 कुठचा तरी असून तो. ठीक आहे. एकमेव फारसी सदस्य HP मोदी. फारसी सदस्य बरेचसे होते पण ठीक आहे वरिष्ठ सदस्य होते HP मोदी. हे मोदी नाही
ह्या मोदीचा त्या मोदीशी काही संबंध नाही. हे मोदी फारशी वय काय वय. हां मग किती अधिवेशन झाले संविधान सभेचे? 11. किती झाले? 11 अधिवेशन झाले. ठीक आहे. तर त्याच्यानंतर संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. 14 ते 26 नोव्हेंबर 1949. एकूण समित्या होत्या 11 आणि उपसमित्या होत्या 11 दुने 22. ठीक आहे. एकूण दिवस 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय संविधान सभेचं काम चाललं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 64 लाख खर्च आला. ठीक आहे. आणि उपाध्यक्ष होते. ठीक आहे. भारतीय संविधान सभेचे उपाध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. याची नियुक्ती झाली 25 जानेवारी 1947. आणि मग ठीक आहे. हे लक्ष द्या रे, 25 जानेवारी 1947ला याची नियुक्ती झाली. ठीक आहे. आता हे एक अध्यक्ष होते, पण त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर दुसरे उपाध्यक्ष नेमले व्ही.टी. कृष्णमाचारी 16 जुलै 1947. ठीक आहे. तर भारतीय स्वातंत्र्य होणार बा, तर त्याच्यासाठी आपण व्ही.टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती केली उपाध्यक्षपदी. राज्यघटना समितीतल्या प्रमुख समित्या ज्याच्यावर वारंवार आता मी कॉकटेल करून समित्या दिल्या. काही माणसं एकच माणूस 2-2, 3-3 समितीचे काय होते? अध्यक्ष होते. जसं मसुदा समितीचे सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. कोणती? जिनं राज्यघटनेचा ड्राफ्ट तयार केला. का तयार केला? हां. आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. त्याच्यानंतर संघराज्य घटना व संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू. राष्ट्रध्वज अर्थ राज्यघटना ठीक आहे. राज्यघटना समिती व सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रध्वज अर्थ ठीक आहे. राज्यघटना समिती सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. मग प्रांतिक राज्यघटना म्हणजे प्रांताची राज्यघटना. प्रांताची म्हणजे ठीक आहे विधानसभा कशा तयार करायच्या, विधान परिषद तशा अलग अलग टप्प्यात तयार करण्यात आली. प्रांतिक राज्यघटना समिती मूलभूत हक्क समिती अल्पसंख्याकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी का संविधानात तरतुदी करायला पाहिजे त्याच्या शिफारशी करायसाठी. ठीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क म्हणलं का सरदार वल्लभभाई, अल्पसंख्याक त्याच्याकडेच होता. आणि प्रांताची राज्यघटना कारण प्रांत भारतात विलीन करायसाठी कोण मदत केली? हां. हे सोपं आहे, हे लक्षात ठेवता येते. राष्ट्रध्वज अर्थ राज्यघटना समिती आणि सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संघराज्याची घटना म्हणजे ठीक आहे. संघराज्याची घटना म्हणजे संपूर्ण भारताची घटना व संघराज्याचे अधिकार या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. मसुदा समितीचे डॉक्टर हां. मग मसुदा चिकित्सा समिती व अधिकारपत्र समिती सर अल्लादी स्वामी अय्यर. गृह समिती डॉक्टर पी पट्टाभी सीतारामय्या. त्याच्यानंतर भाषिक प्रांत समिती सुकाणू समिती एम.के. मुंशी. आता इकडे लक्ष द्या. पुन्हा एक प्रश्न विचारते भाषावार प्रांतरचनेवर. कायच्यावर? भाषावार प्रांतरचना आयोग. भारताची राज्यघटना लिहिणं चालू होती तर त्याच्या अगोदरपासून इंग्रजांच्या अगोदरपासून इंग्रजांना भारताचे तुकडे हे त्याच्या प्रशासकीय सोयीसुविधानुसार केले होते. कोणाच्या? हां. इंग्रजांना आपल्या प्रशासकीय सोयीसुविधानुसार भारताचे तुकडे केले. ठीक आहे. मग आता त्यानं त्याच्या प्रशासकीय सोयीसुविधानुसार तुकडे केले. मग आता त्याले भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातले लोक म्हणे का त्यानं त्याच्या सोयीनुसार तुकडे केले होते, आपण आपल्यानुसार करा. ठीक आहे. कायच्यानुसार करा? आपण आपल्यानुसार करा. तो बंद्या भारतात मागणी होऊन राहिली होती का भाषावार राज्याची रचना करा. कायच्यावार? त्याले म्हणते भाषावार प्रांत रचना. का म्हणते? हां. लक्ष द्या बे. भाषावार प्रांत रचना का म्हणते? भाषावार प्रांत रचना. आता याच्यावर 1,00,000% एक प्रश्न आहे ते म्हणलं. आता राज्यघटना बनवणं चालू, इकडे देशाची राज्यघटना लागू व्हायची तर लोक येऊन जाऊन आंदोलन करायला लागले. मराठी भाषिकांचं महाराष्ट्र द्या, तिकडे तेलुगू भाषिकांचं आम्हाला तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश द्या. ठीक आहे. तिकडं पंजाब म्हणजे पंजाबी भाषिकांचं पंजाब द्या. सारा सत्यानाश भारतात. आता पंजाब हरियाणा एकत्र होतं. हिंदी बोले हरियाणात आणि पंजाबी बोले पंजाबमध्ये. त्याला 1966ला अलग केलं. ठीक आहे. आता महाराष्ट्र केवढा होता तर मुंबई प्रांत, आताचा पश्चिम महाराष्ट्र, आताचा कोकण, आताचा गुजरात आणि पाकिस्तानला गेलेला सिंध प्रांत. एवढा मोठा बॉम्बे प्रांत होता. मग सिंध चालला गेला. मग उरला का तो गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्रासहित कोकणासहित महाराष्ट्र. आता आपला जो प्रांत होता तो सिपियान बेरारमध्ये येत होता. कायच्यात येत होता? सिपियान बेरार.
म्हणजे इथंही मराठी बोलत होते, तिकडले लोक मराठी बोलत होते. कर्नाटकात धारवाड, बेळगाव, ठीक आहे, हे जिल्हे जे आहे हे महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे जिल्हे आहे. आता सारे लोक मागणी करायला लागले. का पाहिजे? भाषेनुसार प्रांत पाहिजे. कायच्यानुसार? तर सगळ्यात पहिले 1948 मागणी होऊन राहिली होती भारतात का भाषेनुसार राज्य द्या. तर लोकायले खुश करासाठी, ठीक आहे, भारत सरकारनं, हंगामी सरकारने एक समिती स्थापन केली. त्या समितीचं नाव होतं दार समिती. खिडकी समिती नाही, नाही तर करा खिडकी समिती. दार आडनाव होतं त्याचं. का होतं? दार. आता हे नेहरू बाबूचा छेला होता या, ठीक आहे, जवाहरलाल नेहरूचा छेला दार. आता ते सरकारचा छेला असल्यावर ते का म्हणणार आहे? त्याला सांगून दिलं पहिलेच का बे चोट्ट्या बरोबर करजो, अगो कारभार नको करू. ते दार समितीला सांगितलं. दार समितीने काय केलं माहिती आहे का? दार समिती म्हणते का इंग्रजांना भारतात जे, ठीक आहे, तुकडे केले आहे म्हणजे राज्य पाळले आहे, तेच व्यवस्था सध्या तरी व्यवस्थित आहे. सध्या भारतात भाषावार प्रांतरचना करायची गरज नाही. उरावर नाही पसंत का? लोक म्हणून राहिले का भाषेनुसार करा, खड्ड्यात गेलं कामदाम आम्हाला नाही पाहिजे. आता विषय असा होता का ह्या जो भारत होता, लक्ष द्यावे, ठीक आहे, आता ह्या जो भारत होता, ठीक आहे, मग आता भारत, ठीक आहे, ह्या जो भारत होता, ठीक आहे, ह्या भारतात लक्ष द्यावे, ह्या भारतात इकडे लक्ष द्या, ह्या भारतात हैदराबाद संस्थान होतं, ठीक आहे, ह्या एवढं मोठं हैदराबाद संस्थान. त्याच्यानंतर हे इथं होतं मैसूर संस्थान, इथं होतं मद्रास प्रांत, का होतं? इथं होतं बंगाल प्रांत, ठीक आहे. हे तर मग बांगलादेश चाललं गेलं तिकडं त्याच्या वाटणीले. त्याच्यानंतर हे लक्ष द्या रे, त्याच्यानंतर इथपर्यंत होता बॉम्बे प्रांत. कोणता? ह्यावाला जो मी तुम्हाला सांगून राहिलो, ह्यावाला बॉम्बे प्रांत, ह्या एवढा बॉम्बे प्रांत, ठीक आहे, बॉम्बे प्रांत. आताचा गुजरात, ठीक आहे, आताचा, ठीक आहे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र. आता इथं लक्ष द्या, दार समिती नेमली. लोकांचा पुन्हा रोष वाढला का आम्हाला का पाहिजे? भाषावार प्रांतरचना पाहिजे, भाषेनुसार राज्य पाहिजे. आता महाराष्ट्रात वेगवेगळे आंदोलन व्हायला लागले का आम्हाला मराठी भाषिकांचं महाराष्ट्र पाहिजे, मुंबई सहित पाहिजे. त्याच्यासाठी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची स्थापना झाली, ठीक आहे. त्याचे अध्यक्ष होते, माहिती आहे का तुम्हाला कोण होते? कोण होते? आणि महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? परीक्षेत विचारते. अरे बापा, रामराव देशमुख. कोण होते? खतरनाक काम आहे बाबा तुमचं, पाहिजा बरोबर. मग मला नाही विचारा, चुकलत पाच बद्दा खड्ड्यात घाला तिकडं, ठीक आहे. मग लक्ष द्या रे, आता इथं लक्ष द्या, हैदराबाद प्रांतात, इकडं लक्ष द्या, हैदराबाद प्रांतात ह्या आताचा आपला मराठवाडा, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, ह्या भाग हैदराबाद संस्थानचा भाग होता. आता त्याच्यात अर्धे लोक मराठी बोले जे मराठवाड्यात आहे, आणि तिकडले लोक का बोले? तेलुगू. आता इथं जो भाग आहे ह्या भाग तेलुगू बोले आणि इथं तमिळ बोले. का बोले? सब देशी में ओळखान फुल उडकावलंच काम होतं. तर ते तेलुगू भाषिकाचे लोक का म्हणे आम्हाले, ठीक आहे, तेलुगू भाषिकाचा भाग एक करा, आंध्र प्रदेश आमचं राज्य वेगळे पाहिजे. महाराष्ट्रवाले म्हणे मुंबई सहित महाराष्ट्र पाहिजे म्हणे. त्याच्यात केंद्रात एक मोठा माणूस होता देसाई मोरारजी, ते मुंबईत आलं. जब तक सूरज चांद आहे म्हणे तब तक मुंबई नाही मिलेंगी म्हणे. त्याला धरले ना अंडे टमाटे मारून फेकले लोकांना महाराष्ट्रातल्या, सुस्तीच नाही केली, ठीक आहे. तर त्याच्यानंतर तो मुंबईत झाला नाही, मुंबईत येऊन भाषण देते तो, ठीक आहे. मग आता तुम्हाला सांगतो बघा, हे जे दार समिती आहे त्याच्यानंतर लोकांचं आंदोलन तीव्रच होतं. तर भारत सरकारनं पुन्हा 1949ला एक कमिटी नेमली, ठीक आहे. तर लक्ष द्या, JPV, ठीक आहे, जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामन आणि वल्लभभाई पटेल, JPV समिती. कोणती समिती? हे इनिशियल नेम आहे. काय इनिशियल नेम? तर हे लक्ष द्या. तर हे जे JPV समिती नेमली, ठीक आहे, हे समिती पुन्हा नेमली. इकडं राज्यघटना लिहिणं चालू, लोक दम घ्यायला तयार नाही. इकडं भारत आणण्यातून बाहेर नाही पडला. हे म्हणे भाषानुसार राज्य पाहिजे. अरे धीर धरा, अरे राज्यघटना तर लागू द्या, अनाय खड्यातील काम ना, भाषेनुसार राज्य पाहिजे, ठीक आहे. लोक ऐकायलाच तयार नव्हते भारतातले. आंदोलन, महाराष्ट्रात आंदोलन, भाषेनुसार मुंबई म्हणजे आमच्या याच्यात गुजराती पाहिजे नाही म्हणे,
महाराष्ट्रात लोक. आणि ते गुजराती म्हणे ते पहिलेच ठीक आहे भिकारी होतो गुजरात अर्ध ठीक आहे. त्याले राजधानी बांधायला आम्ही पैसे आपण पैसे दिले गांधीनगर बांधायले. ते म्हणे आम्ही मुंबईवरचा कब्जा सोडत नाही कारण मुंबई का होतं पैशाचं शहर होतं ठीक आहे. मुंबईवरचा कोण ताबा सोडायला पाहिजे. आणि मुंबई मराठी माणसाने बनवली होती. ते म्हणे आमचा हक्क आहे म्हणे. नाही तर म्हणे कंबाईन बनवा. खड्ड्यात गेलं कंबाईन नाही पाहिजे म्हणे ठीक आहे. मग आता लक्ष द्यावे. आता JPV आली. JPV आता हे सगळे राज्यघटना समितीचेच लोक होते ठीक आहे. पट्टाभी सीतारामन वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यानं हे समिती का म्हणते का सध्या तरी भारतात भाषावार प्रांतरचना करणे ठीक आहे करण्याची ही योग्य वेळ नाही. आपण याचा विचार समोर करू. काही लोक आहेत ते खड्ड्यात गेलं याच्यासाठी नेमली का समिती. हे तर पहिले तारलं मी सांगितलं होतं बरं ऐका रे खड्ड्यात ऐकते लोक ठीक आहे. ह्या समितीनं जशा शिफारशी केल्या पुन्हा लोक तीव्र झाले. लोक ऐकायला काम नाही. आपल्यापेक्षा ठीक आहे आपल्यापेक्षा इच्छे लोक जास्त आक्रमक होते ठीक आहे. कुठचे आंध्र प्रदेशचे. आंध्र प्रदेशचा एक माणूस होता ठीक आहे श्रीराम पट्टू. कोण. आणि लक्ष द्या श्रीराम पट्टू नावाच्या माणसानं आंदोलन केलं का जोपर्यंत माझ्या तेलुगू भाषिकाचं राज्य आंध्र प्रदेश तुम्ही वेगळे देत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करतो. हे असं उपोषण नाही का साखळी उपोषण. सकाळी तू जेवून ये दुपारपर्यंत मी थांबतोस ठीक आहे. दुपारून मी जेवायला जाईन तू बसजो. आमरण उपोषण केलं भाऊ. केंद्राला वाटलं का मजाकच आहे गंमतच करून राहिला या. 1 महिना झाला 1.5 महिना झाला आणि 59व्या दिवशी श्रीरामपट्टू गेला. ज्या दिवशी श्रीरामपट्टू गेला त्या दिवशी आंध्रातल्या लोकांना रेल्वे ट्रेन बसेस सब पेटवणं चालू केलं. लोक काही ऐकायला तयार नव्हते. खड्ड्यात गेली समिती फमिती. मग भारत सरकार म्हणे लोक काही ऐकत नाही ठीक आहे. तर लक्ष द्या लक्ष द्या. लोक काही ऐकत नव्हते राहिले. लोकांना ट्रेना बसा कायदा व सुव्यवस्था हाताच्या बाहेर चालली गेली. भारतात काही बी करायचं असलं तर इंग्रजांनी व्यवस्था लावून ठेवली समिती नेमा. खड्ड्यात गेलं कामधाम. काही समिती नाही फमिती नाही. डायरेक्ट केंद्रानं घोषणा केली का भारतातलं पहिलं भाषावार प्रांत रचना ठीक आहे राज्य म्हणून आम्ही आंध्र प्रदेश या राज्याची घोषणा करत आहे. काही समिती नाही फमिती नाही ठीक आहे. 1953 बिना समितीनं राज्य अस्तित्वात आलं. समजलं का. काही समिती नाही फमिती नाही. मग जसं याले राज्य दिलं महाराष्ट्राला त्याला दिलं मला पाहिजे खड्ड्यातील कामधाम त्याला दिलं आमचं पाहिजे मराठी भाषिकांचं महाराष्ट्र मुंबई सहित पाहिजे. अरे बाय हे. आणि मग तिकडं पंजाबी आम्हाला पंजाबीच पाहिजे तिकडं ठीक आहे. तामिळवाले आम्हाला तामिळलाच पाहिजे. तिकडं कन्नडवाले कर्नाटक पाहिजे. अरे धीर घ्यायले लोक तयारच नव्हते. आता का करायचं आपण दिलं सही भारतभर पुन्हा आंदोलन. अरे यार शिट ठीक आहे. मग उरावर आलं तर मग भारत सरकारनं शेवटी ठीक आहे 1953 ठीक आहे फाजल अली कमिशन नेमलं. कोणतं ठीक आहे. आणि याले सांगितलं का बा तू सांग आता भारतात भाषावार प्रांतरचना करायची का. भाषावार प्रांतरचनेच्या 3 कमिट्या आहे. आंध्र प्रदेश काही कमिटीची शिफारस नाही फिफारस नाही. बिना शिफारशीनं राज्य निर्माण केलं. डायरेक्ट राज्य. ऐकायला तयार नव्हते लोक. सर असं करता येते केंद्राच्या हातात आहे ठीक आहे नवीन राज्य निर्माण करणे. मग विचारते आपल्याला भाषावार प्रांतरचनेनुसार ठीक आहे आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य निर्माण झालं 1953 निर्माण केलं विदाऊट एनी कमिटी. अंगावर आलं ना मग उरावर आल्यावर मग का करणार आहे घ्यास लागते मग ठीक आहे का. मग पहिले लोक मागून राहिले होते दिलं का नाही दिलं यायला. मग आता फाजल अली का आलं फाजल अली. मग हे फाजल अली कमिटी भारतात ठीक आहे स्थापन झाली आणि हिनं आपला दस्तावेज भारताच्या संसदेसमोर ठेवला आणि मग त्याच्यावर भारत सरकारनं कायदा केला ठीक आहे. राज्य पुनर्रचना कायदा ठीक आहे 1956 1 नोव्हेंबर 1956 1 नोव्हेंबर 1956 लागू केला. किती नोव्हेंबर 1956. कायद्याचं नाव होतं राज्य पुनर्रचना कायदा. का नाव होतं
राज्य पुनर्रचना कायदा. का म्हटलं? राज्य पुनर्रचना कायदा. ठीक आहे. आता फाजल अली का म्हणते माहित आहे का? फाजल अली म्हणते विदर्भ महाराष्ट्रात विलीन करू नये, विदर्भ स्वतंत्र राज्य असावं. मी नाही म्हणून राहिलो. कोण म्हणून राहिलं? फाजल अली म्हणून राहिला. विदर्भ का असावं? का असावं? स्वतंत्र राज्य असावं. कोण म्हणते? कोण म्हणून राहिलं? माय काही वैयक्तिक मत नाही. तेव्हा शिफारशी केली आहे फाजल अलीनं, विदर्भ महाराष्ट्रात विलीन करू नये. तर तुम्हाला सांगतो. आणि फाजल अली का म्हणते? फाजल अली महाराष्ट्रातले लोक मागून राहिले होते मराठी भाषिकाचा महाराष्ट्र मुंबई सहित. तर हे फाजल अली का म्हणते माहीत आहे का? ठीक आहे. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र वेगळा करू नये, गुजराती भाषिकांचा, ठीक आहे, गुजराती भाषिकांचा गुजरात आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र मुंबई सहित राहील. दोघांची कंबाईन राजधानी राहील. आणि या प्रांताला नाव देण्यात येईल द्वैभाषिक मुंबई प्रांत. का? द्वैभाषिक मुंबई प्रांत. 1 नोव्हेंबर 1956 द्वैभाषिक मुंबई प्रांत अस्तित्वात आलं. पहिलेच होतं. चोट्या नावच काय नाही बदलवलं, लेणं देणं पहिलेच होतं. काही बदल नाही केला. फक्त मराठवाडा जोडला आणि त्याला दिलं द्वैभाषिक, ठीक आहे, मुंबई प्रांत. कोणतं? द्वैभाषिक. मग आता द्वैभाषिक मुंबई प्रांत यानं नाव दिलं कायले याले. ठीक आहे. आता विदर्भ जो होता तो विदर्भ अलगच होता CPN बेरारमध्ये. तर आता त्याच्यासाठी महाराष्ट्रात बैठका झाल्या. महाराष्ट्रातले, ठीक आहे, विदर्भातले, ठीक आहे, जे लोक होते त्याले मस्त गुलाबजामू बासुंदी गिसुंदी चालली, चापकाय केलं. त्याच्यासोबत नागपूर करार ॲग्रीमेंट केलं का तुम्हाला एक विधानसभेचं भवन देऊ, इथं एक अधिवेशन होईल. हो. ना बंद्या महाराष्ट्रातले लोक ताडोबा फिरायला जाईल मंत्री. ठीक आहे. पर्यटन, त्याले पर्यटनाची सोय तिकडे तुम्ही मरा. तुमचा, ठीक आहे, तुमचा अनुशेष भरून काढू. नोकऱ्यातला अजून अनुशेष नाही काढला. ठीक आहे. आपल्यासाठी तर त्याच्यात राखीव जागा ठेवा लागत होत्या का विदर्भातल्या मोठ्याले, ठीक आहे, 35-40% जागा राखीव. मग मजा आलीच ती. ठीक आहे, सरकारी नोकऱ्यात. तर आता इथं का केलं? इथं द्वैभाषिक मुंबई प्रांत तयार झालं. द्वैभाषिक. पहिले होतं मुंबई प्रांत. ठीक आहे. त्याले बॉम्बे प्रांत म्हणे. ह्या पाकिस्तानात गेलेला शिंद प्रांत बी याले अटॅच होत्या म्हणलं. शिंदी लोकायचा, ते शिंदी तिथून आली वय. ठीक आहे. मग तो पाकिस्तानात गेला. मग उरलं बॉम्बे प्रांत. मग झालं द्वैभाषिक मुंबई प्रांत. मुंबई त्याची राजधानी. मग, ठीक आहे, लक्ष द्या, पहिले मुख्यमंत्री होते बॉम्बे प्रांताचे भारत स्वतंत्र झाल्यावर बाळासाहेब खेर. कोण होते? हां. मग झाले मोरारजी देसाई. ठीक आहे. आणि मग झाले यशवंतराव चव्हाण. द्वैभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. आता यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रात आंदोलन पुन्हा सुरू झालं. खड्ड्यात गेलं कामधाम. आम्ही मुंबई सहित मराठी भाषिकांचा महाराष्ट्र मागितला. तो पाहिजे. आंदोलन पेटलं. ठीक आहे. मुंबईत डायरेक्ट विधानसभावर आंदोलन. ठीक आहे. डायरेक्ट कोणता मंत्री आला त्याच्या उरावर आंदोलन. इंदिरा गांधी गेली. ठीक आहे. 1959 साठले तर अजी बाबाजी देऊन द्यायची म्हणे. ते लोक पेटू नाही म्हणे. भाई ऐकायला तयार नाही. ते आली आणि बापाला सांगत गेली इंदिरा गांधी मॅडम. ठीक आहे. तिकडं पप्पाला सांगत ना, पप्पा त्याले महाराष्ट्र द्या. ते काय ऐकून नाही राहिले. तर पप्पा, ठीक आहे म्हणे. ठीक आहे. तर पप्पा, ठीक आहे, लक्ष द्या. तर पप्पाले तिनं सांगितलं का लोक काय ऐकून नाही राहिले, ते महाराष्ट्रच मागते मुंबई सहित. तर यायनं पहिलेच ॲग्रीमेंट महाराष्ट्र एकीकरण परिषदेनं विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांसोबत ॲग्रीमेंट करून टाकलं होतं का तुम्ही विलीन व्हाल का. हो. तो दस्तावेज इंदिरा गांधी पाहिजे दिला. इंदिरा गांधी तिथं गेली आणि मग महाराष्ट्रानं एक कायदा बनवला दिल्लीच्या, ठीक आहे, संसदेत, भारताच्या संसदेत कायदा बनला. ठीक आहे. त्या कायद्याचं नाव होतं बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. का? रिऑर्गनायझेशन ॲक्ट. ठीक आहे. 1960. आणि या कायद्यानं मग मराठी भाषिकांचा, ठीक आहे, मुंबई सहित राजधानी सहित महाराष्ट्र झाला. तर त्याला राजधानी नव्हती तर त्याला गांधीनगर उभी करायसाठी आपण पैसे दिले. ठीक आहे. आणि गुजराती भाषिकांचा मग गुजरात तयार केला त्यानं. आणि आपण, ठीक आहे, महाराष्ट्र मराठी भाषिकांचा महाराष्ट्र. तरी 3 जिल्हे कर्नाटकात आपले गेले. तर त्याचं अजूनही वाद चालू आहे. धारवाड, ठीक आहे, बेळगाव आणि एक अजून आहे
मला आठवून नाही राहिलं. तर लक्ष द्या. तर हे श्रीरामपट्टू माणसाची पुण्याई आहे का ज्यानं पहिलं राज्य ठीक आहे निर्माण केलं आंध्र प्रदेश. महाराष्ट्राचा भाषावार प्रांत रचनेनुसार क्रम ठीक आहे कितवा आहे बे 14वा कितवा आणि गुजरातचा 15वा कितवा 14वा आणि गुजरातचा 15वा ठीक आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार कायच्यानुसार किती कमिट्या झाल्या मग भाषावारसाठी 10 ठीक आहे. मग खिडकी मग स्लाब तार JPV आणि फाजल अली ठीक आहे. फाजल अली 53 स्थापन केला पण त्याच्या अगोदरच आंध्र प्रदेशले मान्यता दिली. विदाऊट कमिटी मान्यता आहे कोणाले कारण का खतरनाकच काम झालं. तो मेला लोक ऐकायलाच तयार नाही. कुठचे आता तेलंगणा वेगळ्या मागितला कसा मागितला एका पोट्ट्यानं दिल्लीच्या संसदेसमोर पेटून घेतलं होतं. विदर्भातलं पोट्ट जाते का ते म्हणा दुसऱ्याले ठीक आहे मी तुझ्या अंगावर राखेल टाकतो ठीक आहे पेटन का ते नाही पेटत ठीक आहे. तर ठीक आहे भाषावार प्रांतरचना याच्यावर प्रश्न विचारते. ए मराठी एकीकरण परिषदेचे अधिवेशन कोण अध्यक्ष होतं रामराव देशमुख होते. कोण होते ते पाहिजे त्याच्यावर एक प्रश्न येते ठीक आहे. 2-3 कमिट्या झाल्या आहे ठीक आहे त्याच्यावर प्रश्न येते म्हणजे येतेच. महाराष्ट्र राज्यघटना हे भारतीय राज्यघटना समितीतील सदस्य. आता सदस्य बाकीचे 15 स्त्रिया होत्या बाकीचे उरलेले पुरुष होते पुरे का होते पुरुष. हे महत्त्वाचेच घेतले आहे. महिला मात्र विचारते. राजकुमारी अमृता कौर अम्मू स्वामीनाथन बेगम एजाज रसूल ठीक आहे रेणुका रे लीला रॉय गीता रे कमला चौधरी पौर्णिमा चौधरी मालती चौधरी. पुरुषात ठीक आहे हे पुरुष 18 नव्हते पुरुष ठीक आहे सगळे पुरुषच होते ठीक आहे. मग ठीक आहे गवा मावळणकर. आता ह्या जो माणूस होता ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा पहिला ठीक आहे काय अध्यक्ष आणि या भारताच्या लोकसभेचा सुद्धा पहिला अध्यक्ष आहे आणि भारताच्या संविधान सभेची जेव्हा भारतासाठी कायदे करे तेव्हा बी त्याचा अध्यक्ष आहे. म्हणजे पहिल्या लोकसभेचा बी अध्यक्ष. राज्यघटना समिती 2 प्रकारे काम करे. राज्यघटना समिती जेव्हा ठीक आहे भारतासाठी कायदे करायचे आहे किंवा इंग्रजांना केलेला कायदा रद्द करायचा आहे तेव्हा त्या कायद्यावर चर्चा करे तेव्हा अध्यक्षस्थानी बसे गवायकर आणि राज्यघटना समितीवर चर्चा आहे तेव्हा अध्यक्षस्थानी बसे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताची राज्यघटना समिती 2 काम करे. किती काम करे. एक भारतासाठी चांगले कायदे करायचे ठीक आहे. जसं आता ठीक आहे सरोगसी कायदा केला. आता सरोगसी कायदा का राज्यघटनेत दुरुस्ती केली का सरोगसी कायद्यानं. अबे सरोगसी कायद्यानं राज्यघटनेत दुरुस्ती अलग कायदा आहे ठीक आहे. भारतानं माहिती तंत्रज्ञान प्रतिबंध अधिनियम केला का माहिती तंत्रज्ञानामुळे जे पोट्टे फ्रॉड करून राहिले ठीक आहे डायरेक्ट युनिव्हर्सिटीची वेबसाईटच हॅक करते अकाउंटच हॅक करते पैसेच चोरते तर हे गुन्हा करून टाकला आहे. नाहीतर याच्यावर कायदा नव्हता. अबे कायदा नव्हता ना त्या कायद्यानं गुन्हा सजेची प्रोव्हिजन केली आहे. नवीन विषय मार्केटले येते तेव्हा नवीन विषय होते असं मार्केटले त्याच्यावर कायदे करायचे आहे. तर त्याच्यासाठी संविधान सभाच हे भारताची संसद म्हणून काम करत होती. तर तेव्हा अध्यक्षस्थानी बसे गवायकर आणि राज्यघटना समिती मावळणकर आणि जेव्हा ठीक आहे राज्यघटना समितीवर चर्चा सुरू आहे तेव्हा अध्यक्षस्थानी बसे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समजलं का. मसुदा समिती 2 प्रकारे राज्यघटना समिती 2 प्रकारे काम करे. बलवंतराय मेहता हेच बलवंतराय मेहता होय जे पंचायत राज समिती 1960 भारत सरकारनं नेमली होती ठीक आहे. 56 होय 56. 60 कोणती होय मग महाराष्ट्राची वसंतराव नाईक श्यामाप्रसाद मुखर्जी बॅरिस्टर MR जयकर कन्हैयालाल मुंशी. ह्या माणूस लय खतरनाक होता. घाईस आणून टाके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला नुसता प्रश्न विचारे कोण आणि त्याचा आदर बी ठेवे आणि उत्तर बी दे ठीक आहे. त्याच्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद C राजगोपालचारी BG पंत ठीक आहे NM कुजरू ठीक आहे. तर ह्या महिला अध्यक्ष आहे मालती चौधरी पौर्णिमा चौधरी ठीक आहे. त्याच्यानंतर हंसाबेन मेहता दुर्गाबाई देशमुख विजयालक्ष्मी पंडित. हे विजयालक्ष्मी पंडित ह्या पंडित जवाहरलाल नेहरूची बहीण आहे. नलिनी घोष सरोजिनी नायडू आणि दक्षी आणि वेलायुधान ठीक आहे. तर PD टंडन मीनू मसानी JB कृपलानी राधाकृष्णन
ख्वाजा नजीमुद्दीन, HS ठीक आहे, सोहराब, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत, सरदार वल्लभभाई पटेल, हे महत्त्वाचेच घेतले, बाकीचे उरलेले ठीक आहे. आता भारतीय झेंड्याले मान्यता केव्हा भेटली झेंड्याले? लॉजिक सोपं आहे. भारत स्वतंत्र झाला तर कोण्याही देशाची आयडेंटिटी झेंडा आहे. काय? अरे कोण्याही देशाची आयडेंटिटी कायच्यावरून देश ओळखते? झेंड्यावरून. भारताचे लोक टी-शर्ट घालून राहते, त्याच्यावर झेंड्याचा लोगो राहते ना, टोपी राहते सचिन तेंडुलकरची, त्याच्यावर ठीक आहे तिरंगा राहते ना. कोण्याही देशाची आयडेंटिटी लोगो म्हणजे झेंडा. भारत स्वतंत्र झाल्यावर सगळ्यात पहिले भारताला गरज होती झेंड्याची. संविधान सभा अस्तित्वात आली होती, भारताचा झेंडा कसा राहील ठीक आहे याच्यासाठी आंध्र प्रदेशचा एक माणूस होता, त्याले ठीक आहे झेंड्याची रचना ठीक आहे कशी राहील याचं स्ट्रक्चर बनवायला सांगितलं ठीक आहे. त्याच्यासाठी आयडियाज संविधान सभेनं दिल्या आणि भारताच्या संविधान सभेनं 15 ऑगस्ट 1947 जेव्हा त्यानं तारीख डिक्लेअर केली तर 18 जुलै 1948 इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट झाला. 18 जुलै 1947 आणि 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र होणार होता. त्यानं शिफारस केली होती की आम्ही या तारखेला भारताला स्वातंत्र्य देऊ ठीक आहे. 18 जुलै 1947 किती जुलै आणि 15 ऑगस्ट तारीख ठरवली 47. तर आपल्याला 15 ऑगस्टला झेंडा पाहिजे होता. ते नंतर पाहू राष्ट्रगीत फाष्ट्रगीत काय, पहिले झेंडा पाहिजे. तर म्हणून पहिले झेंड्याला मान्यता दिली 22 जुलै 1947. समजलं का? 18 जुलैला कायदा झाला, त्या कायद्यात सांगितलं का आम्ही तुम्हाला 15 ऑगस्ट 1947 का देऊ स्वातंत्र्य. आपल्याला पहिले का पाहिजे होता? झेंडा. म्हणून राज्यघटना समितीनं ठीक आहे 18 जुलैनंतर 4 दिवसांनाच का बनवला, म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदरची तारीख पण नव्हाची. समजलं का? तारखा दूर दूर देते, एकदम जवळ देत नाही, पण जवळ दिला तारीख 22 जुलै 1947 बरोबर 15 ऑगस्टच्या 20 दिवस अगोदर ठीक आहे. मग 18 जुलै 1947 लक्ष द्या बे, 18 जुलै 1947 ठीक आहे 18 जुलै 1947 कायदा केला ठीक आहे. आणि 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र होणार होता. याच्या मधात 22 जुलै 1947 ठीक आहे झेंड्याला मान्यता दिली. आणि मग त्याच्यानंतर लक्ष द्या 26 जानेवारीला राज्यघटना लागू होणार होती. 26 जानेवारी आपण ठरवलं होतं का 26 जानेवारी 1950 ठीक आहे आपण पहिल्यांदा इंग्रजी अधिपत्याखाली रावी नदीच्या किनाऱ्यावर तिरंगा फडकवला होता. त्या घटनेले 20 वर्ष पूर्ण होणार होते. राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 तयार झाली होती ठीक आहे. पण लागू करायचं 2 महिने आपण एक्सटेंड केलं. ते याच्यासाठी केलं का ह्याही दिवस आपण का करू, साजरा करू म्हणून ठीक आहे. मग आता पाहिजे होतं आपल्याला राष्ट्रगीत, तर मग आपण राष्ट्रगीताला मान्यता दिली 24 जानेवारी 1950 ठीक आहे. 2 दिवस अगोदर 26 जानेवारीच्या 2 दिवस अगोदर 26 जानेवारीच्या 2 दिवस अगोदर आणि 26 जानेवारीच्या 1 दिवस अगोदर आपण स्थापना केली ठीक आहे केंद्रीय निवडणूक आयोग ठीक आहे. तारीख होती 25 जानेवारी 1950 25 जानेवारी 1950. कारण भारतात सगळ्यात मोठं काम होतं निवडणुका घ्यायच्या आहे तर लोकांचा डाटा कलेक्ट करावा लागेल. का करावं लागेल? हां म्हणून ठीक आहे 25 जानेवारी 1950 स्थापना केली. 25 जानेवारी 2010 भारताच्या निवडणूक आयोगाले 60 वर्ष पूर्ण झाले. म्हणून तो दिवस आपण त्या दिवसापासून 25 जानेवारी दिन हा मतदार दिन म्हणून साजरा करतो. हिरक महोत्सवी वर्षापासून. कोणत्या वर्षापासून? हिरक ठीक आहे. मग 22 जुलै 1947 भारतीय झेंड्याला मान्यता. झेंड्याचा रचना तयार केली पिंगली व्यंकय्या आंध्र प्रदेश. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 26 नोव्हेंबर 1949 भारताची राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. आता लक्ष द्या, 26 नोव्हेंबरले स्वीकृत म्हणजे त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राज्यघटनेवर ठीक आहे राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली आणि फायनल सही केली. भारताची राज्यघटनेतले नागरिकत्वाचे, मूलभूत अधिकाराचे, मार्गदर्शक तत्वाचे भाग 1 ठीक आहे हे कलम लागू केले ठीक आहे. बाकीचे कलम लागू केले नाही कारण संसद काय याची होती, अस्तित्वात याची होती. तर काही मोजके कलम लागू केले. 26 जानेवारी 1950 भारताची राज्यघटना लागू करण्यात आली. म्हणजे सर्व कलम लागू केले. मग आपण कोण्या तारखेपासून? 26 नोव्हेंबरले थोडकेच कलम लागू केले ते.
तर आपण 26 नोव्हेंबर हा दिवस आता संविधान दिन म्हणून साजरा करतो. कोणता? 26 नोव्हेंबर. ठीक आहे. तर तो म्हणून ठीक आहे हा दिवस आठवणीत राहिला पाहिजे. 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सही केली. ठीक आहे. तर लक्ष द्या 299 सदस्यापैकी 284 सदस्यांनी संविधान सभेवर त्या दिवशी सह्या केल्या होत्या. ठीक आहे. ज्या दिवशी स्वीकृत केली. किती? काही लोक बिमार असन, काही लोक गैरहजर असन. ठीक आहे. तुमच्यासारखे आले नसन. ठीक आहे. मग 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीताला मान्यता दिली. जनगणमन हे राष्ट्रगीत आहे. 22 सेकंदात म्हणून झालं पाहिजे. आणि ते किती? 52 सेकंदात. आणि त्याचे लेखक आहे ठीक आहे रवींद्रनाथ टागोर. गीतांजली या काव्यसंग्रहातील पहिलंच कडवं आहे. किती कडवं आहे? पहिलं. ठीक आहे. मग 14 ऑगस्ट 1947ले आपल्याला विचारते का भारताची राज्यघटना समिती सार्वभौम केव्हा झाली? तर ज्या दिवशी ठीक आहे ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. ठीक आहे. त्यानं तारीख टाकली होती कायद्यात 14 ऑगस्ट. तर 14 ऑगस्ट 1947ले भारतीय राज्यघटना समिती सार्वभौम झाली. भारतीय राज्यघटना समितीवर ठीक आहे कोणाचीही उजागरी राहिली नाही. भारताच्या राज्यघटना समितीलाच आता भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. ब्रिटनच्या संसदेचा कायदे करण्याचा अधिकार इंडियन इंडिपेंडंट ॲक्टनुसार 14 ऑगस्ट 1947 पासून खतम झाला. का झाला? खतम झाला. ठीक आहे. तर आपल्याला विचारते का राज्यघटना समिती सार्वभौम? भारत सार्वभौम नाही झाला. भारत सार्वभौम झाला 26 जानेवारी 1950 आणि राज्यघटना समिती सार्वभौम झाली 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त राज्यघटना समितीलाच प्राप्त झाला. केंद्रीय निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली 25 जानेवारी ठीक आहे 1950ले. 26 जानेवारी 2010ले हीरक महोत्सवी वर्ष होतो. त्या दिवसापासून मतदार दिन आपण हा साजरा करण्यात येतो. 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू झाली. का झाली? ठीक आहे. पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका 2 वर्ष डाटा कलेक्ट करायला लागला. किती वर्ष? 2 वर्ष. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले भारतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कायच्या निवडणुका घेते? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेत नाही. पाया पडून सांगतो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. कारण राज्यघटना लिहिली तेव्हा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका तरतूदच नव्हती. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीत त्याने याड केलं राज्यघटनेत. नाहीतर राज्यघटना लिहिली तर केंद्राचं सत्ता, राज्याची सत्ता, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय ठीक आहे याच्याच तरतुदी होत्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तरतुदी नव्हत्या. फक्त 40 मध्ये सांगितलं होतं का स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय ठीक आहे हा विषय प्रांताच्या सूचीत राहील. त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार प्रांताचा राहील. 40व्या कलमात ग्रामपंचायतीबाबत तरतूद आहे. बाकी काहीही नाही आहे. सरकारने वाटलं होतं त्याच्यावर कायदा करण भविष्यात. पण राज्यघटना लिहिली तेव्हा 2च गोष्टीचा विचार, राज्य आणि बाकीच्याचा विचार नंतर. समजलं का? अबे हे समजलं का? हां. मग ठीक आहे 26 जानेवारी 1950ले ठीक आहे राज्यघटना लागू झाली आणि 1952ले पहिल्यांदा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 2 वर्ष लागली. किती वर्ष? 2 वर्ष. ठीक आहे. सगळ्या डाटा कलेक्ट करायले. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे राज्यघटना समितीचे टप्पे. राज्यघटना समितीचे 3 टप्पे आहे. पहिला टप्पा आहे 9 डिसेंबर 1946ले पहिलं अधिवेशन झालं ते 14 ऑगस्ट 1947 पर्यंत. तर यावेळेस राज्यघटना समिती 389 जागाची होती. किती जागाची होती? आम्ही 389 जागाची होती ना भाऊसाहेब. ठीक आहे. बरोबर आहे का? मग ठीक आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला आणि त्या कायद्यानं संविधान सभेची सदस्य संख्या झाली 299. बरोबर आहे का? अभि बरोबर आहे का? मग 15 ऑगस्ट 1947 पासून 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना समिती सार्वभौम झाली आणि ठीक आहे आणि हंगामी संसद म्हणून काम करायला लागली. का म्हणून? म्हणजे 2 वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होती. एक भारतासाठी कायदे करणे आणि एक संविधान तयार करणे. दोन्ही काम केले ॲट ए टाईम संविधान सभेनं. तर भारतासाठी कायदे करायचा आहे तर अध्यक्ष कोण राहे? मावळणकर. आणि राज्यघटना समितीची बैठक राहे तर अध्यक्ष स्थानी बसे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग त्रिमंत्रीच्या योजनेनुसार पहिला टप्पा होता.
मग इथं 299 हे ओरिजिनल भारताची संविधान सभा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाकिस्तानात गेलेल्या भागातून निवडून आले होते, त्यानं राजीनामा दिला, मग त्याला पुन्हा निवडून आणलं आणि त्याला इथं घेतलं. ठीक आहे. तिसरा टप्पा 27 नोव्हेंबर ते मार्च 1952. ठीक आहे. इथं सुद्धा ठीक आहे भारताची जे ठीक आहे राज्यघटना समिती होती हिनंच 52पर्यंत काम केलं. म्हणजे पहिली घटना दुरुस्ती 51 झाली. राज्यघटनेत घटना दुरुस्ती कलम 368 नुसार लागू केली 26 जानेवारी 1950. पण घटना दुरुस्ती सर तेव्हा तर लोकसभाच अस्तित्वात नव्हती जी. तर ते अधिकार ठीक आहे, ते अधिकार ठीक आहे भारताच्या संविधान सभेलेच होते. ठीक आहे. जुन्या कायद्यात बदल करणे, नवीन कायदे करणे, जुने कायदे मोडून काढणे, राज्यघटनेत बदल करणे 52पर्यंत, म्हणजे 1946पर्यंत, 46 पासून तर 52पर्यंत 5 वर्ष भारताच्या संविधान सभेनं भारताची संसद म्हणून काम केलं. ठीक आहे. समजलं का साध्या भाषेत. ठीक आहे. तर भारताची हंगामी संसद म्हणून हिनं काम केलं 27 नोव्हेंबर. ठीक आहे. 27 नोव्हेंबर ठीक आहे 27 नोव्हेंबर 1949. 1949 ते मार्च 1952 राज्यघटना समितीच ही हंगामी संसद म्हणून का करत होती, काम करत होती. समजलं का. हां. मग त्याच्यानंतर ठीक आहे लक्ष द्या, आता भारताची राज्यघटना तयार झाली, लागू झाली, तेव्हा भारताच्या राज्यघटनेत लिहिले तेव्हा 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट होते. मागून 4 परिशिष्ट जोडले. किती परिशिष्ट जोडले? 4. ठीक आहे. आणि आता सध्या कलम आहे 465, 3 भाग जोडले. ठीक आहे. जोडलेले नवीन 3 भाग विचारत नाही, फक्त आकडे लक्षात ठेवा. राज्यघटना लिहिली तेव्हा 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट होती. आता 465 कलम, 25 भाग न 12 परिशिष्ट आहे. पण मागून जे 4 परिशिष्ट जोडले त्याच्यावर 1,00,000% परीक्षेत प्रश्न येते. समजलं का. ठीक आहे. मग राज्यघटनेत 9वं परिशिष्ट जोडलं, 10वं जोडलं. ठीक आहे. ठीक आहे. 10वं जोडलं आणि त्याच्यानंतर जोडलं ठीक आहे कितवं 11वं आणि मग जोडलं 12वं. तर आता लक्ष द्या, राज्यघटनेत 9वं परिशिष्ट जोडलं. कितवं जोडलं? हां लक्ष द्या, राज्यघटनेत 9वे परिशिष्ट जोडले, 10वे जोडले. ठीक आहे. 11वे जोडले आणि त्याच्यानंतर 12वे जोडले. ठीक आहे. कितवे जोडले? 12वे. मग आपल्याला विचारते का हे जे 4 परिशिष्ट आहे हे कोणत्या घटना दुरुस्तीनं जोडले. तर 9वं हे लक्ष द्यावे, राज्यघटनेत 9वं परिशिष्ट जोडलं पहिल्या घटना दुरुस्तीनं. कोणत्या घटना दुरुस्तीनं? ठीक आहे. पहिली घटना दुरुस्ती. ठीक आहे. पहिल्या घटना. आणि 9वं परिशिष्ट हे असं परिशिष्ट आहे जे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून दूर ठेवण्यात आलं होतं, पण आता याले बी आतमध्ये घेतलं. ठीक आहे. याच्यात टाकली कारण बदमाश कायदे करे सरकार आणि याच्यात टाके. ठीक आहे. याच्यात टाके. मग आता 10वं परिशिष्ट जोडलं 52व्या घटना दुरुस्तीपासून. कोणत्या? 52वी घटना दुरुस्ती. 52वी घटना दुरुस्ती आहे पक्षांतर बंदी. कोणती? पक्षांतर बंदी. ठीक आहे. 1/3 सदस्य घेऊन जर तुम्ही निवडून आलेल्या सदस्याच्या 1/3 सदस्य घेऊन पक्षांतर केलं तर मान्य राहील, त्याच्यापेक्षा कमी केलं तर अमान्य राहील. समजलं का. 1/3 52व्या घटना दुरुस्तीत. समजलं का. आणि 91व्या घटना दुरुस्तीत 2/3. किती? पक्षांतर बंदीच्या 2 घटना दुरुस्त्या, एक 52वी आणि एक 91वी. ठीक आहे. 92वी नाही, 92वी भाषेशी संबंधित आहे. 21, 71, 92 कॉकटेल करायचं नाही. ठीक आहे. मग 10वं परिशिष्ट जोडलं 52व्या घटना दुरुस्तीनं, 11वं परिशिष्ट जोडलं 73व्या घटना दुरुस्तीनं आणि 12वं परिशिष्ट जोडलं 74व्या घटना दुरुस्तीनं. हे जे 73वी घटना दुरुस्ती आहे हे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण. ठीक आहे. कशा संबंधित आहे? ग्रामीण. आणि हे स्थानिक स्वराज्य संस्था शहरी. ठीक आहे. नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ठीक आहे. 73व्या घटना दुरुस्तीनं 11वं परिशिष्ट, 74व्या घटना दुरुस्तीनं 12वे परिशिष्ट, 52व्या घटना दुरुस्तीनं 52वी घटना दुरुस्ती पक्षांतर पक्षांतर बंदी. ठीक आहे. आणि पहिल्या घटना दुरुस्तीनं 9वं परिशिष्ट. असे 4 परिशिष्ट राज्यघटनेत जोडले. पहिले 8 होते, आता परिशिष्टाची संख्या किती आहे? किती आहे? किती आहे? किती आहे? हां पहिले राज्यघटना लिहिली 395 कलम. ठीक आहे. 22 भाग 8 परिशिष्ट. 465 कलम, 25 भाग 12 परिशिष्ट.
परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, पुन्हा बी विचारू शकते. समजलं का? हां. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कसे निवडून आले? जुलै 1946मध्ये निवडणुका झाल्या संविधान सभेच्या. ओल्ड बेंगॉलमध्ये जेसलोर आणि खुलना, ठीक आहे, इथून निवडून आले. इथून लक्ष द्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पडले, तर त्याच्यासाठी जोगेंद्रनाथ मंडल या माणसानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा उभं केलं आणि त्याला निवडून आणलं. मुस्लिम लीगनं सपोर्ट केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी. कोणं सपोर्ट केला? मुस्लिम लीगनं. ठीक आहे. मग मुंबई मग आता तिथून निवडून आले, पण तो भाग 1947ला फायली झाली तर पाकिस्तानमध्ये चालला गेला. तर त्याला काही पाकिस्तानात जायचं नव्हतं, तर त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठीक आहे. मग आता पुन्हा मग नेहरू आणि ठीक आहे वल्लभभाई पटेल हे टेन्शनमध्ये आले. साला आता कसं करावं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय जेव्हा नाही. मग गांधीजीला भेटले, तर त्याला घेतल्याशिवाय जमणार नाही बापू म्हणे, त्याला तर घ्याच लागन. ठीक आहे. मग कसं करायचं? तर मग बॅरिस्टर MR जयकरले राजीनामा द्यायला लावला मुंबईतून. आणि मग मुंबईतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं संविधान सभेवर. ठीक आहे. पहिले आले होते बंगालमधून. कुठून? पहिल्यांदा उभे राहिले पल्ले म्हणलं. मग शेवटी संविधान सभेवर पाहिजेच म्हणे. तर मग ह्या माणसाची पुण्याई होय जोगेंद्रनाथ मंडल यायची का यायनं आपल्या पदाचा राजीनामा दिला संविधान सभेवर निवडून जाऊन. कारण या माणसाची गरज आहे माझ्यापेक्षा, म्हणून जोगेंद्रनाथ मंडल, ठीक आहे, यायनं आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठीक आहे. आणि त्याला पाठवलं. मंडल कमिशन आपण शिकलो. हां. ठीक आहे. हे पश्चिम बंगालचे होय. मंडल आडनाव, सरकार आडनाव. ठीक आहे. त्याच्यानंतर पाल, ठीक आहे, बोस, ठीक आहे, चॅटर्जी, बॅनर्जी, ठीक आहे, ते वयकालेजी ते. मग ठीक आहे. मसुदा समिती का पाहून राहिलो? मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते. एक अध्यक्ष, 6 सदस्य. त्याच्यात एक बिमार राहे, ठीक आहे, एक मरायला टेकले. सगळे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडलं एकट्यावर. कोणी बिमार राहे, कोणी सुट्ट्यावर राहे. ठीक आहे. तर ते त्यानं सगळी परिस्थिती हँडल केली. कदाचित ह्या एवढा हुशार माणूस भारताच्या संविधान सभेवर नसता तर पाकिस्तानसारखी आपली गत असती. पाकिस्ताननं 3 वेळा आपल्या देशाची राज्यघटना बदलावं लागली. किती वेळा? आणि तिथं डायरेक्ट घोडा लावती पंतप्रधान, चाल उतार. तो जर फॉरेनला गेला पंतप्रधान तर त्याला विचारच येते का माया देशात लष्कर प्रमुख घोषणा नाही कराव का याच्यानंतर माई सत्ता. परवेज मुशर्रफ त्याची औलादच होते. ठीक आहे. ते आपल्या देशात झालं का असं? 70 वर्षाच्या कालखंडात दिसलं का तुम्हाला? नाही. भारताची आर्मी भारताची सत्ता हस्तगत करू शकत नाही. तिथं डायरेक्ट घोडाच लावते. घोडा चल साले उतार, मेरे को चढणं आहे. ठीक आहे. असंच काम आहे. असं नाही झालं भाऊ. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का माझ्या सूडबुद्धी असती या देशाचं 5 वर्षात वाटोळं केलं असतं, करू बी शकले असते. ठीक आहे. हे सर्वांच्या कल्याणासाठी संविधान बनवलं आहे. ठीक आहे. त्याच्यात काही बाबीवर विरोध बी झाला तरी त्यानं घोटून ठेवलं बरोबर समोर कामीन गुपचापमध्ये. ठीक आहे. घ्या बे OBC. ठीक आहे. 340. ठीक आहे. दिलं घोटून. ते तुम्हाला वय भेटलं 27%. ठीक आहे. नाही तर ते बी नसतं भेटलं. तर मग संविधान सभेचे हे सदस्य आहे. संविधान सभेचा फोटो आहे. ठीक आहे. मसुदा समितीचा सदस्य आहे. 7 मेंबर होते. ठीक आहे. किती मेंबर होते? 7. ठीक आहे. किती आहे इथं? 8. ठीक आहे. तर एक BN राव सल्लागार आहे त्याच्यात. मग मसुदा समिती 7 सदस्य. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना झाली. 29 ऑगस्ट स्थापना विचारते मसुदा समितीची. 29 ऑगस्ट 1947 स्थापना झाली. ठीक आहे. 7 सदस्यपैकी एक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 7 सदस्य होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, कन्हैयालाल मुंशी, N गोपालस्वामी अय्यगार, मोहम्मद सादुल्ला, N माधवराव आणि TT कृष्णमाचारी. ठीक आहे. तर लक्ष द्या रे. तर 29 ऑगस्ट 1947 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला. ठीक आहे. भारत स्वतंत्र झाला. मसुदा समिती आपण केव्हा बनवली भारताची? भारत स्वतंत्र झाल्यानंतर. ठीक आहे. 13 दिवसानं. किती दिवसानं? 14व्या दिवशी 29 ऑगस्ट 1947. तारखा ठेवायची, लक्षात ठेवायची ट्रिक्स आहे. मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्य झाल्याबरोबर 13-14 दिवसात. ठीक आहे. मग 29 ऑगस्ट 1947
ठीक आहे. आता त्याच्यात पहा, मसुदा समितीचं कामकाज 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 141 दिवस चाललं. अंतिम मसुदा सादर केला 4 नोव्हेंबर 1949ले. 26 नोव्हेंबर 1949ले राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1949ला, ठीक आहे, 1949ला 299 पैकी 284 सदस्यांनी संविधान सभेच्या संविधानावर निर्माण केलेल्या संविधानावर सह्या केल्या आणि ते स्वीकृत केलं. म्हणजे राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भेट दिलं. ठीक आहे. आणि त्या दिवसापासून काही कलम लागू केले, बंदी राज्यघटना लागू केली नाही. 26 नोव्हेंबर स्वीकृत आणि 26 जानेवारी 1950 लागू. 2 महिने काऊन एक्सटेंड केलं? हां, हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येते. 2 महिने, ठीक आहे, 2 महिने काऊन एक्सटेंड केलं? रावी नदीच्या किनाऱ्यावर आपण, हां. आता त्याच्यात पहा, ठीक आहे, या ना गोपालस्वामी अय्यगार. आता हे जे राज्यघटना समितीचे सदस्य होते हे हुशार लोक होते. ICSचे सदस्य होते, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. 37 ते 43 जम्मू काश्मीर, ठीक आहे, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते. ठीक आहे. यानं जम्मू काश्मीरचं कलम 370 तयार करायसाठी मदत केली होती. काश्मीर विवादाबद्दल युनोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. कलम 370चा मसुदा तयार केला. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल. ठीक आहे. तर त्याच्या शिफारशीनं ते कलम घोटून ठेवलं त्याच्यात का हे परमनंट नाही आहे. कलम 370 परमनंट जर केलं असतं ना, हे बदलवता नसतं आलं. समजलं का? टेम्पररी शब्द टाकला तिथं. हे काय टेम्पररी आहे म्हणून बदलवता आलं. ठीक आहे. तर मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल होते. सय्यद मोहम्मद सादुल्ला 3 वेळा आसामचे पंतप्रधान 37 ते 47. ठीक आहे. M.K. मुन्शी बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते. B.L. मित्तर बिमार पडले, याच्या जागी माधवराव नेमले. ठीक आहे. मित्तर बिमार पडले तर N. माधवराव नेमले. आणि D.P. खेतान गेले तर त्याच्या जागी T.T. कृष्णमाचारी. हे कोण मेलन कोण जिवंत होतं पाहिजा. ठीक आहे. मित्तर बिमार पडले त्याच्या जागी माधवराव घेतले आणि खेतान गेले तर कृष्णमाचारी घेतले. समजलं का? अबे हे समजलं का? हां, ठीक आहे. लय फास्ट चालू आहे. ठीक आहे. हां, ह्या तो ओरिजिनल फोटो आहे 26 नोव्हेंबर 1949चा. ठीक आहे. हे पंडित जवाहरलाल नेहरू सही करून राहिले. ठीक आहे. हे बाकीचे सदस्य, हे वल्लभभाई पटेल सही करून राहिले. ठीक आहे. संविधानाच्या ओरिजिनल प्रतवर. तर ओरिजिनल प्रत हस्तलिखित संविधानाची प्रत आहे. 24 जानेवारी 1949ले त्याच्यावर सह्या झाल्या. 3 प्रती तयार केल्या, 2 इंग्रजीतल्या 1 हिंदीतली. हातानं लिहिलेली प्रत आहे म्हणलं. 251 पानं आहे, 4.25 किलो वजन आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी ठीक आहे कॅलिग्राफी लिपीत लिहिली आहे. ठीक आहे. तर त्याच्यात लेखो नंदलाल बोस. ठीक आहे. त्याच्यावर चित्र आहे. प्रत्येक चॅप्टरले चित्र आहे. भाग 1 चित्र, भाग 2 चित्र. कोणाकोणाचं चित्र आहे तर चित्र तयार केलं शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस आणि भगवान राम लक्ष्मण. ठीक आहे. मग कोणाचं चित्र आहे? भगवान रामाचं, लक्ष्मणाचं, सीतेचं. वर्धमान महावीराचं गौतम. पहा सार्वभौम कायले म्हणते, सार्वभौम कायले म्हणते हे तवा भीती आईनं राखलं. सर्व धर्माले सर्व जातीले प्रति राम लक्ष्मण सीता. ठीक आहे. वर्धमान महावीर कोणाचे आहे? गौतम बुद्ध. ठीक आहे. गुरु गोविंद सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अकबर, टिपू सुलतान. हे भारतात पहा का चालू आहे सध्या. ठीक आहे. टिपू सुलतानले गुंडा करून टाकलं यायनं, इतके बदमाश आहे. ठीक आहे. राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषबाबू याचे चित्ररूप आहे कायच्यावर? संविधानावर. ठीक आहे. मधामधात. ठीक आहे. चॅप्टर सुरू होते तिथं. तर ओरिजिनल प्रत. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये 26 नोव्हेंबर 1949ले लोकायले 26 नोव्हेंबरले संविधान दिनी लोकायले ती प्रत पाहासाठी खुली करते. ठीक आहे. आता हे सरकार करते का नाही तर माहीत नाही, पण ओरिजिनल प्रत नायट्रोजनच्या गॅसमध्ये काचाच्या पेटीत ठेवून आहे. ठीक आहे. हेलियम आणि नायट्रोजन मिक्स आहे, ज्याच्यामुळे कागदावर त्या काही इम्पॅक्ट होत नाही. ओरिजिनल प्रत जशी आहे तशीच राहते. ठीक आहे. अक्षरसुद्धा फॉन्टसुद्धा फुटत नाही त्याची. तर म्हणून तिले एअर पॅक केली आहे. हां. त्याच्यानंतर सरनामा, यालेच म्हणते प्रस्तावना आणि उद्देशपत्रिका. भारताचं संविधान बनवायच्या पहिलेच भारताची उद्देशपत्रिका तयार केली का आपल्याला भारतीय लोकायले का द्यायचं आहे. भारतीय लोकायले का द्यायचं आहे हे ऑलरेडी पंडित जवाहरलाल नेहरूनं लिहून ठेवलं. साध्या भाषेत भारतीय राज्यघटनेचा सारांश म्हणजे सरनामा. सरनामा म्हणजेच उद्देशपत्रिका.
काही लोकांना सरनाम्याले भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणलं, ठीक आहे. वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरूनं म्हणलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा कलम 32ले म्हणलं. कायले म्हणलं? हां. तर उद्देश पत्रिका म्हणजेच प्रस्तावना, यालेच म्हणते सरनामा, ठीक आहे. ह्या सरनामा तयार केला पंडित जवाहरलाल नेहरू. सरनाम्याचा ठराव मांडला 13 डिसेंबर, तारीख परीक्षेत विचारली आहे, 13 डिसेंबर 1946, ठीक आहे. सरनाम्याचा ठराव मंजूर झाला 22 जानेवारी 1947, ठीक आहे. ठराव 23 डिसेंबर 46, ठराव मंजूर झाला 22 जानेवारी 1947. मग ठीक आहे, हे लक्ष द्या, सरनाम्यावर खटले, ठीक आहे. आता भारताचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नव्हता, ह्या मागून जोडला, तयार पहिले झाला, पण राज्यघटना लिहिल्यावर जोडला, पण तो सुरुवातीला जोडला, पण मात्र कोणत्याच कलमात सरनाम्याचा उल्लेख नाही. म्हणून म्हणे का भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा संविधानाचा भाग नाही. त्याच्यावर लोकांना केसेस टाकल्या सुप्रीम कोर्टात, का तुम्ही आम्हाला सांगा बरं जी सुप्रीम कोर्ट साहेब, न्यायाधीश साहेब, भारताचा सरनामा ह्या, ठीक आहे, भारताचा सरनामा ह्या, ठीक आहे, भारतीय संविधानाचा भाग आहे का? तर के.एम. गोपालन वर्सेस मद्रास सरकार, बेरुबारी वर्सेस भारत सरकारमध्ये सरनामा राज्यघटनेचा भाग नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणते. केशवानंद 73ले केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार ह्या खटला झाला, ह्या खटल्यात म्हणते सरनामा राज्यघटनेचा भाग आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर LIC खटल्यात, ठीक आहे, सरनामा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. आता केशवानंद भारती खटल्यात 2 निर्णय दिले 1973ले. म्हणून इंदिरा गांधीनं 76च्या 42व्या घटना दुरुस्तीत, आणीबाणीच्या काळात जे घटना दुरुस्ती केली, तर सरनाम्यात हिनं 3 शब्द कुचकले, ठीक आहे. पहिल्या लाईनीत 2 कुचकले, समाजवादी धर्मनिरपेक्ष, शेवटल्या लाईनीत चिपकवला अखंडता किंवा एकात्मता, ठीक आहे. तर पहिले नव्हतंच, आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. आता आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, ठीक आहे. तर पाठच ठेवायचं, हे सगळे परीक्षेत विचारते. तर केशवानंद भारती खटल्यात का म्हटलं माहिती आहे सुप्रीम कोर्टानं, भारताच्या राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय, ठीक आहे, राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे आणि कलम 368 नुसार त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल. त्याच्यामध्ये तोपर्यंत दुरुस्ती करण्यात आली नव्हती, कारण ठीक आहे हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग नव्हता. समजलं का? ठीक आहे, चालू आहे का मी? हां. तर ठीक आहे, केशवानंद भारती खटल्यात आता भारतातला आतापर्यंतचा सर्वात मोठा बेंच होता 13 न्यायाधीशाचा. किती न्यायाधीशाचा? केशवानंद भारतीसाठी 13 न्यायाधीशाचा बेंच बसवला होता. लय खतरनाक प्राणी केशवानंद भारती, त्याचा वकील बी लय खतरनाक होता. तर सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, पण त्याची मूलभूत चौकट बदलवता येणार नाही, ठीक आहे. पण कलम 368 नुसार त्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात येईल. 42व्या घटना दुरुस्तीत 1976ले इंदिरा गांधीनं घटना दुरुस्ती केली. त्याच्यात समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, त्यालाच म्हणते एकात्मता, हे नवीन शब्द इंदिरा गांधीनं जोडले 42व्या घटना दुरुस्तीने. 42व्या घटना दुरुस्तीले मिनी राज्यघटना म्हणते. का म्हणते? का म्हणते? ठीक आहे. तर हे भारताची उद्देश पत्रिका आहे. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय लोकांना न्याय कसा द्यायचा, पहिले सामाजिक, आर्थिक, राजकीय, परीक्षेत विचारते, ठीक आहे. न्याय कसा, तर न्याय पहिले सामाजिक, पहिले कसा, ठीक आहे, पहिले सामाजिक, मग ठीक आहे पहिले सामाजिक, मग आर्थिक, राजकीय, मग स्वातंत्र्य कसं द्यायचं भारतीय लोकांना, पहिले विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. हे क्रमानं पाठ ठेवायचे, क्रमानं विचारले आहे परीक्षेत, याच्यानंतर बी परीक्षेत येईल, ठीक आहे. ठीक आहे. स्वातंत्र्य कसं, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. कोणाबद्दल विचार करा, ठीक आहे, कोणाबद्दल विचार करू शकता, तसेही करताच. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ठीक आहे. अभिव्यक्ती म्हणजे तुमचे विचार प्रकट करण्यास स्वातंत्र्य, तुम्हाला आवडीचं स्वातंत्र्य, ठीक आहे. विश्वास, कोणावरही विश्वास ठेवा, आणि आहे का नाही, लोक ठेवते ना, म्हणून तर मग लोक का बनवते, भूतू. विश्वासाचं, श्रद्धा, कोणत्याही देवावर धर्मावर श्रद्धा ठेवू शकता, आणि उपासना, कोणाची करा उपासना, ठीक आहे, कोणाची करू शकता. मग समानता दर्जाची आणि संधीची,
समानता दिली का एसटी आहे, एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे, तर तिलाही तेवढाच पगार राहील, यालाही तेवढाच पगार राहील. दर्जाची, संधीची, खालचे जे लोक समाजात खितपत पडले आहेत त्याला संधी प्राप्त करून देण्यासाठी आरक्षणाची तरतूद देईन. तर हे आरक्षण याच्यात सांगितलं आहे समानतेत. पहा हे सगळे आहे समानता, दर्जाची, संधीची. ठीक आहे. त्याच्यानंतर आमच्या देशात बंधुता राहील. आमच्या देशात बंधुता राहील. ठीक आहे. लक्ष द्या. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता किंवा एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बंधुता कशी? व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी आणि राष्ट्राची एकता व एकात्मता ह्या शब्द टाकला. ठीक आहे. हे आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्म, हे दोन शब्द. ठीक आहे. हे दोन आणि ह्या तिसरा शब्द. ठीक आहे. हे दोन शब्द. ठीक आहे. हे दोन. ठीक आहे. आणि ह्या एक शब्द इंदिरा गांधीनं याच्यात टाकला, नाही तर हे शब्द नव्हते. बंधुता कशी? तर व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. म्हणजे या भारताची अखंडता जपली पाहिजे आणि व्यक्तीची प्रतिष्ठा बी जपली पाहिजे. व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बी हात लागता कामा नये आणि राष्ट्राच्या अखंडतेला सुद्धा हात लागता कामा नाही. ठीक आहे. सार्वभौम म्हणजे का? तर आमच्यावर आता ठीक आहे कोणीही कायदे करासाठी नाही, आम्ही सार्वभौम आहे. आमच्यासाठी आम्ही स्वतः कायदे बनवू, भारताची संसद बनवून. सार्वभौमचा अर्थ समाजवादी. 100 रुपये जर प्रॉफिट कमावलं तर त्याच्यातले 25 मालकांनी ठेवायचे आणि 75 वाटायचे. याला समाजवादी तत्व म्हणते. राज्यघटना सांगते, पण आता आपण भांडवलशाहीकडे चाललो. कुठं चाललो? धर्मनिरपेक्ष. हे तर भारतीय संविधानानं ठीक आहे धार्मिक स्वातंत्र्यातच सांगितलं आहे. वेगळे काही लिहायची गरज नव्हती, पण इंदिरा गांधीला वाटलं का सेक्युलर हा शब्द टाकायला पाहिजे. तर भारत ऑलरेडी सेक्युलर होता राज्यघटनेत. ठीक आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे माझा धर्म श्रेष्ठ आहे, पण दुसऱ्याही धर्माचा आदर ठेवायचा. तुमचा धर्म तुम्हाला जेवढा प्यारा आहे तेवढा प्यारा तुम्ही ठेवा. तुमच्या मनात तुमच्या धर्माबद्दल श्रद्धा ठेवा, उपासना करा त्याची, पण दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा. याला म्हणते धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. लोकशाही. ठीक आहे. तर लोकशाही आहे डेमोक्रेसी, काही विषयच नाही. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य. आपल्या गावात ग्रामपंचायत आहे, शहरात आले नगरपालिका आहे. ठीक आहे. आणि गणराज्य. गणराज्याचा अर्थ लोकांचं राज्य नाही होत बे. गणराज्याचा अर्थ होते का आमच्या देशातला राष्ट्रप्रमुख हा इंग्लंडच्या महाराणीप्रमाणे वंशपरंपरागत नसून आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे. याले म्हणते गणराज्य. समजलं का? ठीक आहे. तर असं ठीक आहे एका एका शब्दाचा अर्थ आहे. म्हणून आम्हाला न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय म्हणजे पहिले आम्हाला समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून द्या, मग ठीक आहे आर्थिक पाठबळ द्या, आम्हाला रोजगाराच्या संधी द्या, आणि मग आम्ही असं सशक्त झालो पैसा नका राजकारणात येऊ आपोआप. ठीक आहे. मग सामाजिक, आर्थिक, राजकीय. ठीक आहे. स्वतंत्र विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. समानता संधीची आणि दर्जाची. बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता जपणारी असावी. ठीक आहे. बंधुता असली पाहिजे. ठीक आहे. एकामेकाच्या विरोधात तलवारी घेऊन आपल्याला लढायचं नाही भारतातल्या भारतात, आहे का नाही? म्हणून हा देश शांतताप्रिय आहे आणि तो राहिला तरच आपलं भलं आहे. तर असं आहे. याच्यावर प्रश्न येते. ठीक आहे. 42व्या घटनादुरुस्तीनं हे 3 शब्द जोडले. ठीक आहे. तर इथं ठीक आहे आपलं उद्देशपत्रिकापर्यंत आपण आटोपलं. ठीक आहे. उद्या पाहू आपण. ठीक आहे. सरनामा नाही, संसद. का पाहू? संसद.